सर्वांना आत्मवंदन. आपण आता साधना पंचकम बघतोय, त्याचा आजचा 3रा दिवस आहे. तर कालपर्यंत आपण ब्रह्मचर्य आश्रम बघितला, त्याच्या 4 पायऱ्या व्यवस्थितपणे समजून घेतल्या. त्याच्या आधीचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशी बघितलं आणि एक्झॅक्टली या 4 पायऱ्या काय आहेत त्या डिटेलमध्ये आपण काल बघितल्या. तर आज चालू होतं आहे आपलं गृहस्थ आश्रम, जी की दुसरी पायरी आहे. मोक्षाला जायची म्हणू किंवा संन्यास आश्रमाच्या आधी ज्या 3 पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात त्यातली ही दुसरी पायरी गृहस्थ आश्रमाची, जे की आपल्याला गुरुकुल पद्धतीनुसार भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये पूर्वीच्या वैदिक दृष्टीने जी गुरुकुल पद्धती होती त्या गुरुकुल पद्धतीमध्ये वयाच्या 5 ते 20 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम आणि 20 वर्षापासून 55 वर्षापर्यंत गृहस्थ आश्रम ह्या कन्सेप्ट होत्या. आणि त्याच्यानंतरनं वानप्रस्थाश्रम येतो, ज्याला आपण रिटायरमेंटचा काळ म्हणतो. तर आज आपण बघणार आहोत गृहस्थ आश्रम आणि जर झालं वेळेत तर वानप्रस्थाश्रम पण बघू. तर आपण कालपर्यंत जे ब्रह्मचर्य आश्रम बघितलं त्या ब्रह्मचर्य आश्रममध्ये सगळ्यात जास्ती जर महत्त्वाचं काल आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा होता की दुसरी पायरी म्हणजे ज्ञान घेतल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग कर्म करण्यासाठी करायचा आहे. आणि ते कर्मही 2 प्रकारचं सांगितलं. त्यातलं एक होतं जे परिश्रम, कर्माचे 2 प्रकार सांगितले, मार्ग सांगितले, एक परिश्रम आणि दुसरं परिपूर्ण. मग त्यातलं परिश्रम म्हणजे थोडक्यात बघायचं तर जे सांगितले म्हणजे डॉंकी वर्क म्हणतो ना आपण, की एखाद्यानं सांगितलं आणि दुसऱ्यानं नुसतं केलं, स्वतःचं काही डोकंच नाही वापरलं, नुसतं श्रम करणं किंवा कष्ट घेणं, त्याच्यात स्वतःचा काही रोल नाही किंवा स्वतःची काही बुद्धी वापरायची नाही, काही नाही, किंवा एकाग्रता नाही, जे सांगितलं तेवढं केलं आणि पूर्ण झालं. तर परिश्रमवालं कर्म न करता परिपूर्ण कर्म करण्याकडे आपला दृष्टिकोन पाहिजे. आणि जेव्हा आपण परिपूर्ण कर्म करतो तेव्हा तो परिपूर्ण कर्माचा जो काही मार्ग आहे तो आपल्याला भक्ती योगाच्या एक्सप्रेस वेला जोडतो, हे काल आपण बघितलं आहे. म्हणजे जर आपण या वैदिक भारतीय शैक्षणिक प्रणालीनुसार बघितलं किंवा वेदांच्या अध्ययनाच्या नुसार बघितलं तर या आपल्या गुरुकुल पद्धतीला किती योग्य पद्धतीने म्हणू किंवा विचारपूर्वक डिझाईन केलं होतं. मग तिथं हेही सांगितलं की नुसतं वय जात वगैरे नाही, तर त्याची आकलन क्षमता काय आहे त्याच्यानुसारही तिथं शिक्षण दिलं जायचं गुरुकुलांमध्ये. मग 20 वर्षापर्यंत म्हणजे कमीत कमी तिथं लिहिलं होतं 12 वर्षाचा काळ आचार्यांच्या सानिध्यामध्ये घालवल्यानंतरनं जेव्हा व्यक्ती किंवा माणूस ब्रह्मचर्य आश्रमातनं गृहस्थ आश्रमामध्ये परत येतो, जसं की आत्ताही विधी केला जातो मुंज, बरोबर. मुंज केली जाते म्हणजे काय, गुरुकुलात पाठवण्याचा जो काही वयाचा हे टप्पा असतो तेव्हा जाण्याच्या वेळी केली जाणारी मुंज, तिथे मग नियम असतात. ज्यांनी कोणी अटेंड केला असेल किंवा कोणाच्या घरी झाला असेल तर माहिती आहे की तिथे मुंजीमध्ये पण नियम असतात. काय म्हणजे त्यातला एक जस्ट आपल्याला आत्ता इथं गरजेचा आहे तो नियम सांगेन की तिथे काय नियम असतो. एक तर जे काही मी शिक्षण घ्यायला चाललो आहे ते घोड्याच्या झापडीप्रमाणे किंवा मी पूर्ण एकाग्रतेने लक्ष देऊन इकडे तिकडे बाकीच्या विषयांमध्ये विचलित न होता पूर्ण करेन. हे एक तिथं शपथविधी म्हणा किंवा जसं लग्नात 7 फेरे असतात तशा टाईप त्या मुंजीमध्ये पण हे नियम असतात, पायऱ्या असतात. त्यातली ही एक खूप महत्त्वाची पायरी तिथं त्या विधीमध्ये केली जाते. मग ती का महत्त्वाची असते ते या गृहस्थाश्रमामध्ये कळलं. तर मग हा गृहस्थाश्रम म्हणजे काय की बघा, इवन आपण पण ऐकतो किंवा इवन मी 8-10 दिवसापूर्वी ऐकलेली म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगेन की विपश्यनेला जाऊन आले. विपश्यना म्हणजे 12 दिवस जातात, जायचा 1 दिवस यायचा 1 दिवस आणि तिथे प्रॉपर 10 दिवस दुसऱ्यांदा केली. तर असेच ओळखीचे एक जवळपास राहणारे भेटले. तर नेमकं विपश्यना झाल्यानंतर 2-4 दिवस घरातनं बाहेरच पडले नव्हते, पण जेव्हा बाहेर पडले नेमके तेव्हा ते भेटले. तर म्हणे काहीतरी चुकीच्या वयात चुकीचं काहीतरी करत आहात असं वाटत नाही का म्हणून. मग मी जस्ट हसले आणि होय म्हटलं तुमचं बरोबर आहे आणि विषय बदलला. तर आपला म्हणा किंवा आपल्याला आता ध्यान योगात आल्यामुळं कळलं आहे की किती लवकर येणं यामध्ये गरजेचं आहे. तिथं वय जे म्हणतो ना की काय म्हणता येईल, संसार, करिअर हे सगळं बघितल्यानंतर रिटायर झाल्यानंतरचा काळ म्हणजे अध्यात्माचा असा जो काही शिक्का मारला गेला समाजाच्या दृष्टीनं तो कसा चुकीचा आहे हे आता आपण जेव्हा यात उतरलोय तेव्हा आपल्याला कळतंय. मग अजूनही समाजात असेच कित्येक लोक आहेत की त्यांना वाटतंय अध्यात्म किंवा ध्यान करणं किंवा या वेदांचं ज्ञान घेणं किंवा विपश्यनेसारख्या गोष्टी करणं म्हणजे रिटायरमेंट नंतर करण्याच्या गोष्टी आहेत, त्या तरुण वयात करण्याच्या गोष्टी नाही आहेत. पण तेच जर आपण आता या साधन पंचकममध्ये किंवा वेदांमध्ये बघितलं तर तिथे सरळ सरळ उल्लेख केला आहे. काल पण बघितलं आपण की
जितकं आपण म्हणजे उदाहरण दिलं होतं ना झाडाचं, जर रोपटं असेल तर त्याला काठी लावून किंवा दोरी बांधून आपण त्याला व्यवस्थित मार्ग दाखवू शकतो वाढीचा. तेच मोठं झाड झालं आणि त्याचा एकदम मोठा बुंदा झाला, खोड झालं, तर आपण त्याला वळवू शकतो का? कुठल्या मार्गाने त्याला जायला पाहिजे? नाही वळवू शकत. तसंच इथं ते उदाहरण दिलं होतं साधन पंचकमध्ये की जितक्या लवकर म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्येच आपण जितक्या लवकर या साधनेकडे वळू. साधना पंचकम म्हणजे काय? साधनेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी या साधना पंचकममध्ये सांगितल्यात 5 श्लोकांमध्ये. आणि त्या 5 श्लोकांचा अर्थ किती मोठा आहे, म्हणजे जवळपास 150 पानांचं पुस्तक आहे ते. 5 श्लोकांचा अर्थ म्हणजे इतकं डिटेल आणि गहन ज्ञान त्याच्यात दिलं आहे. तर गृहस्थात म्हणजे जितकं आपण ब्रह्मचर्य आश्रमामध्ये किंवा अवस्थेमध्ये असताना या वेदांच्या किंवा या आपल्या वैदिक ज्ञानाकडे वळू, तितकं आपल्याला मोक्षाकडे जाण्यासाठी उत्तम आहे. जितकं जसं की कुंभाराचं पण काल उदाहरण दिलं की ती माती मऊ असते, ओलसर असते, तोपर्यंत तिला हाताने आधार देऊन आकार देता येतो. एकदा का ती माती घट्ट झाली किंवा त्याला कडक झाली किंवा म्हणू भाजली गेली तर आपण तिच्यासाठी काही आकार देऊ शकत नाही. एकच मिनिट. माफ करा, घरी कोण नसल्यामुळं बेल वाजली. तर जसं आपण कोवळ्या गोष्टींना किंवा लहान असताना वळण लावू शकतो, तितकं आपण मोठं झाल्यानंतर, जसं की आपण आता ऐकतो समाजातल्या गोष्टींकडनं की रिटायरमेंट नंतरनं गोष्टी करणं, तर ते शक्य आहे का? एक वय साधारणतः पुढे गेलं की आपल्याला मोल्ड होणं किंवा चेंज होणं अवघड असतं. जसं की ते भाजलेलं मडकं असतं, जर त्याला तेव्हा आकार द्यायचं म्हटलं तर ते आकार नाही घेणार, ते डायरेक्ट तुटणार आहे. तसंच इथं सांगितलं की जेवढं आपण ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये असताना या अध्ययनामध्ये ज्ञान घेण्यासाठी उतरू, तितकं आपल्या दृष्टीनं म्हणजे काय, त्या आत्म्याची प्रगती करण्याच्या दृष्टीनं योग्य आहे असं इथं उल्लेख केलेला आहे. मग हा गृहस्थाश्रम म्हणजे काय की गुरुकुलातून परत येण्याचा कालावधी. आणि जेव्हा गुरुकुलातून व्यक्ती परत येते आणि ज्या अवस्थेमध्ये असते तिला गृहस्थाश्रम म्हटलं. मग गुरुकुलात वयाच्या 5 ते 20 वर्षापर्यंत जे काही ज्ञान घेतलं जात आहे किंवा शिकवलं जात आहे ते ज्ञान आहे, ते खरं त्याचा जो काही परीक्षेचा कालावधी आहे, जे काही 12 वर्ष म्हणा किंवा वयाच्या 20व्या वर्षापर्यंत घेतलेलं ज्ञान आहे, त्याचा खरा उपयोग आता या गृहस्थाश्रमामध्ये होणार असतो. की जे ज्ञान घेतले, जसं की आपण 4 पायऱ्या बघितल्या त्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये की ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ध्यानयोग. मग ज्ञानयोग झाला ब्रह्मचर्य आश्रमामध्ये किंवा गुरुकुलामध्ये 20 वर्षापर्यंत. आता खरा काळ जो आहे तो कर्म करण्याचा, जे घेतलेलं ज्ञान आहे त्याचा उपयोग आपल्या ॲक्च्युअल आयुष्यामध्ये करण्याचा काळ, ज्याला की इथं उल्लेख केला आहे की फलदायी काळ, सर्वात फलदायी काळ म्हटलं गेलं आहे गृहस्थ आश्रमाला. आणि हा काळ सांगितलं जसं की 20व्या वर्षापासून 55व्या वर्षापर्यंत. मग ह्या गृहस्थाश्रमाचं उद्दिष्ट नेमकं काय आहे? तर उद्दिष्ट आहे की मानसिक शुद्धता करणं किंवा ज्याला चित्तशुद्धी, जसं की काल आपण 2 कर्माचे मार्ग बघितले, परिश्रम आणि परिपूर्णता, जी की परिपूर्णता शुद्धी करायला मदत करते, मानसिक शुद्धी किंवा चित्तशुद्धी. आणि त्यामुळं आपण भक्ती मार्गाच्या एक्सप्रेस वेला जोडले जातो. जसं की झोकून देऊन काम करणं, एकाग्रतेने काम करणं, जेव्हा आपण ते करतो तेव्हा ॲटोमॅटिकली बघा, ज्यांना सवय आहे किंवा मॅडम पण बऱ्याचदा सांगत असतात, त्या जेव्हा करत असतात काही, तेव्हा जेवायचं विसरून जातात किंवा किती वाजले विसरून जातात. यामुळं काय होतं, चित्तशुद्धी कशी होते की या 4 पायऱ्या ज्या सांगितल्या, पहिली ज्ञान घेण्याची, दुसरी कर्म करण्याची, तिसरी समर्पित आणि चौथी इच्छेचा त्याग, मोक्ष किंवा ध्यानयोग ज्याला म्हणतोय. मग जेव्हा आपण हे परिपूर्णतेनं काम करायला शिकतो ना, तेव्हा आपोआपच आपल्या इच्छांचा त्याग होतो. बघा, जेव्हा
मनापासून व्यस्त होऊन व्यग्र होऊन एकाग्रतेनं परिपूर्णतेनं काम करायला लागतो, तेव्हा आपल्याला वेळेचं भान राहत नाही. काय खाल्लं पाहिजे, काय जिभेचे चोचले म्हणतो किंवा इच्छा म्हणतो की एवढे वाजले आता मला हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, जे काय येतं इच्छा आपल्या, त्याचं भानही राहत नाही. आणि जेव्हा हे असं होतं तेव्हा आपण त्या आत्म्याला टच करत असतो आपल्या, आणि त्यामुळं आत्म्याचं किंवा ज्याला म्हणून चित्तशुद्धी होत असते. त्यामुळं आपल्या आत्म्याजवळ पोचण्यासाठीचं जे काही कर्म आहे ते आपल्याकडनं घडलं जातं. आणि या गृहस्थाश्रम जो काही आहे दुसरी पायरी, ही सगळी पूर्णपणे कर्मावरती डिपेंड आहे किंवा कर्माशी रिलेटेड आहे. तर पुढे त्याच्याबद्दल सांगितले, म्हणून गृहस्थाश्रमाचं उद्दिष्ट इथे सांगितलंय. चित्तशुद्धी हे गृहस्थीचं उद्दिष्ट आहे. ते इच्छा कमी करून मोजलं जातं, ना की वाढवून. उलटं असतं ना, आपल्याकडं शिकत असतात मुलं, फॉर एक्झाम्पल आता गुरुकुल पद्धती नाही आहे समजा, बोर्डिंग किंवा जे काही आपलं नेहमीचं शालेय शिक्षण आहे ते झाल्यानंतर गृहस्थ आश्रमामध्ये जेव्हा त्यांचा प्रवेश होतो, म्हणजे काय 20व्या वर्षी काय होतं किंवा 20व्या वर्षानंतर नोकरी लागते, मग लग्न होतं, मग मुलं होतात वगैरे वगैरे, बरोबर. मग त्या गृहस्थ आश्रमामध्ये मुलं इच्छा कमी करतात की वाढवतात? आता आपल्या आजूबाजूला घरी इकडे तिकडे बघून माहिती आहे आपल्याला. मग एक्झॅक्टली इथं हेच सांगितलं की गृहस्थ आश्रमामध्ये खरं ब्रह्मचर्यामध्ये जे काही शिकवलं आहे ना, त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा काळ आहे. आणि उद्दिष्टच गृहस्थ आश्रमाचं आहे मानसिक शुद्धता करणं किंवा मानसिक शुद्धी करणं किंवा चित्तशुद्धी करणं, हे गृहस्थी अवस्थेचं उद्दिष्ट आहे. आणि ते इच्छा कमी करून मोजलं जातं. मग त्याचं ॲनालिसिस कसं होतं, तुमच्या इच्छा जितक्या कमी असतील तितका तुम्ही गृहस्थाश्रम किंवा गृहस्थीची जी काही अवस्था आहे ती योग्य पद्धतीने पार केली असं इथे मोजमाप होतं, असं उल्लेख केलेला आहे. मग आज आपण आपल्या स्वतःच्या परिस्थितीत बघू शकतो. जसं की ठीक आहे, आपण वानप्रस्थ आश्रमात जरी पोचलो असो, वयाच्या 50च्या पुढे जरी असलो किंवा असेल 40-50च्या दरम्यान, म्हणजेच गृहस्थ आश्रमात, तर आपल्याला आपण बघू शकतो आत्ताच्या परिस्थितीमध्ये की गृहस्थ आश्रमाच्या या जीवनात, या क्षेत्रात, या अवस्थेमध्ये, या पायरीमध्ये ज्या काही कृती म्हणजे काय, कर्म जे काही आपण करतो, ती सर्वात जास्त कशा प्रकारची कर्म आपण करतो. मग जर साधनेच्या मार्गावरती आपल्याला प्रगती करायची असेल तर गृहस्थींनी काय केलं पाहिजे, जे आजूबाजूच्या वातावरणात आपल्याला दाखवली जाणारी प्रलोभनं आहेत. फॉर एक्झाम्पल एखादं इथे दिलं आहे त्यांनी एक एक्झाम्पल, म्हणजे खूप एक्झाम्पल दिले, त्यातलं एक सोपं एक्झाम्पल सांगते की फॉर एक्झाम्पल आपण TV बघतो, मोबाईल बघतो, आजूबाजूला येता जाता रस्त्याने काय काय बघत असतो, जिथे की ॲडव्हर्टाईज असतात, जाहिराती असतात, बरोबर. मग त्याच्यात काही नवीन वस्तू, नवीन प्रोडक्ट किंवा सेल आला आहे किंवा समर सेल, मान्सून सेल, जे काय या साड्यांचा सेल, फळांचा सेल, जे काय XYZ गोष्टी. मग या प्रलोभनांपासून आपण स्वतःला किती वंचित किंवा किती बाजूला ठेवू शकतो, आवश्यकतेप्रमाणे आपण घेतो. म्हणून सांगितले ब्रह्मचर्यात जे शिकलोय त्याचं खरं इम्प्लिमेंटेशन करण्याचा फलदायी काळ म्हणजे गृहस्थाश्रम. आणि त्या गृहस्थाश्रमाचं उद्दिष्ट आहे चित्तशुद्धी करणं. मग याच्यात असं आहे का आपण जबरदस्तीने नाही मला नको आहे मी नाही घेणार. आता आम्ही शिकलोय ना वेदांच्या अभ्यासामध्ये किंवा साधन पंचकमध्ये सांगितलं इच्छा कमी करायला पाहिजे, त्यामुळे मी आता सेल लागला की सेलकडे बघणार नाही किंवा नको आहे मला काय, किंवा जे काय जाहिरात लागली आहे ना मला दिसतंय आतनं वाटतंय पाहिजे पण नाही मी शिकले त्यामुळे मला आता नको आहे, म्हणजे इच्छा कमी करायला सांगितलं. तर ते तसं होणार आहे का? नाही. ते कसं म्हणजे ते वरवरचं झालं ना, बाह्य. मग ते कधीतरी एक दिवस मग ते दाबून त्याचा स्फोट होणार आहे. तर इथं मेन आपल्याला सद्विवेक बुद्धी वापरून हे समजून घ्यायचं आहे की जेव्हा आपण स्टेप वाईज ब्रह्मचर्याच्या जशा पायऱ्या सांगितल्या तसं आता या गृहस्थाश्रमाच्या पायऱ्या कुठल्यात 5 ते 8. ब्रह्मचर्यामध्ये किती बघितल्या? 4 बघितल्या, पहिल्या 4 पायऱ्या. आता गृहस्थाश्रमामध्ये 5 ते 8 पायऱ्या आहेत. मग इथं काय सांगितलं आहे? गृहस्थाश्रम पूर्णपणे कर्मावरती अवलंबून आहे, कर्म जे करू त्यावरती. मग सांगितलं की या इच्छा मारायच्या नाही आहेत, त्या आतूनच नाही जन्मल्या पाहिजेत. जसं की काल आलं होतं एक वाक्य, कर्माचा त्याग नाही करायचा आहे, इच्छेचा त्याग करायचा आहे, जेणेकरून मुळाचाच त्याग झाला की पुढचं कर्म घडणारच नाही आहे. त्यामुळं इथं काय सांगितलं आहे की वरवरचं काय नको आहे, आतून झालं पाहिजे. मग आतून होण्यासाठी चित्तशुद्धी जर झाली तर ते आतून होणार आहे.
म्हणून चित्तशुद्धी खूप महत्त्वाची आहे. मग इथं सांगितलं की गृहस्थ जीवनासाठी काय ज्ञान महत्त्वाचं आहे, जे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये शिकवलं जातं आहे. म्हणून साधनेच्या प्रत्येक टप्प्याला त्याच्या सरावाबरोबर, सराव म्हणजे जे प्रॅक्टिकली करतो, ज्याला कर्म म्हणतो आपण, त्याला ते करत असताना त्याच्या स्वतःच्या विशिष्ट ज्ञानाची आवश्यकता असते. म्हणून जे काही गृहस्थ जीवनात आपण प्रवेश करतो तेव्हा ज्ञान खूप महत्त्वाचं इथं असं त्यांनी सांगितलं आहे. मग हे ज्ञान जे आहे ते महत्त्वाचं, तर मग कुठल्या पद्धतीचं ज्ञान असलं पाहिजे किंवा माहिती असलं पाहिजे, तर मग इथं सांगितले पुढे की एक म्हणजे पाप आणि पुण्य म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. मग एक इथे डिटेलमध्ये पुन्हा सांगितले पाप आणि पुण्य म्हणजे काय. मग पाप आणि पुण्य हे सूक्ष्म स्वरूपाचे असतं म्हणून सांगितलं आहे, जे की केवळ त्याच्या परिणामांवरून अंदाज लावता येऊ शकतो, कुठलं पाप आणि कुठलं पुण्य. मग कसा अंदाज लावायचा त्याचा, जर एखाद्याच्या जीवनात अनुकूल परिस्थितींचं वर्चस्व असेल तर आपण समजू शकतो किंवा म्हणू शकतो की पुण्य जास्ती आहे. तेच जर एखाद्याच्या जीवनात प्रतिकूल परिस्थितींचं वर्चस्व असेल तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की पापाचं वर्चस्व जास्त आहे. म्हणजे इथे सांगितलेलं नाही आहे तसंच आहे, इथं असू शकतं असं सांगितलं. व्यवस्थित आपल्याला म्हणजे समजून घ्यायचं त्याच्यातनं की असं आपण निष्कर्ष काढू शकतो, काढायचा आहे असं नाही सांगितलं. मग इथं काय सांगितलंय, जे काही आता हे आपण बघितलं ते संसाराच्या दृष्टिकोनातून बघितलं. मग इथं पुढे असं लिहिलं आहे की जे सांसारिक आनंदासाठी अनुकूल आहे, जसं आत्ता आपण इथं म्हटलं पाप पुण्याची डेफिनेशन की सूक्ष्म स्वरूपाचा आणि त्याचा अंदाज कसा लावायचा, तर ज्याच्या आयुष्यामध्ये, म्हणजे थोडक्यात आपण आयुष्य कसं बघतो, बाह्य जगाचं आयुष्य बघतो ना, बाह्य म्हणजे कुठलं, संसारिक भौतिक. मग ज्याच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये अनुकूल परिस्थितीचं वर्चस्व आहे तर ते पुण्य आहे, आणि ज्याच्याकडे प्रतिकूल आहे ते पाप आहे, असा अंदाज लावू शकतो म्हटलंय. पण पुढे जाऊन हे सांगितलंय, हे तर झालं संसारिक, पण जे संसारिक आनंदासाठी अनुकूल आहे ते आध्यात्मिक कल्याणासाठी प्रतिकूल असू शकतं. म्हणजे काय अर्थ याचा, की पाप आणि पुण्य कळालं पण त्याचा अंदाज कसा लावू शकतो आपण, काय आहे त्याचा, एक तर ते सूक्ष्म स्वरूपातलं आहे, त्याचा अंदाज लावू शकतो की आपलं जीवन आता अनुकूल आहे का प्रतिकूल आहे ते त्याच्यावरनं अंदाज लावू शकतो. पण जर अनुकूल असेल तर आनंदाचा आहे, जर प्रतिकूल असेल तर दुःखाचा आहे. बरोबर, हे तर सोपं आहे आपल्याला माहिती, म्हणजे कळण्यासारखं आहे. मग पुढं जाऊन सांगितलं की संसारातला आनंद किंवा अनुकूलता ही अध्यात्मातल्या कल्याणासाठी प्रतिकूलता असू शकते. फॉर एक्झाम्पल, याचा पुन्हा गर्भित अर्थ आपण असा बघू शकतो, इथे नाही दिलेला, मी सांगते माझ्या अंडरस्टँडिंगनुसार, की असा असू शकतो की संसारामध्ये खूप काही आहे, जसं की करोडो रुपयांचा बंगला आहे, मर्सिडीज आणि BMW आणि 1760 गाड्या बाहेर लागल्या आहेत, त्याला ड्रायव्हर आहेत, घरात नोकर चाकर आहेत, म्हणजे काय, सगळी अनुकूलता आहे. मग जर पाप पुण्याच्या दृष्टीने बघितलं तर पुण्य केलं आहे भरपूर, बरोबर. पण ती अनुकूलता आध्यात्मिक प्रगतीसाठी, कल्याणासाठी प्रतिकूल असू शकते. का असू शकते, कारण त्या खेळण्यांमध्येच गुंतेल ना तो. आता 4 गाड्या, मग 4 गाड्यांचा ड्रायव्हर, एका गाडीचा ड्रायव्हर आला नाही तर तो का आला नाही त्याला विचारलं पाहिजे. मग नाही आला तर त्याचा पगार असतो ना, मग आज आला नाही त्याचा लिहून ठेवलं पाहिजे. मग परत अध्यात्मामध्ये हे अनुकूल आहे का, किंवा एवढा मोठा करोडो रुपयांचा बंगला आहे तर असं होतं का की करोडो रुपयांचा बंगला, सोनं चांदी जे काय आहे ते आहे ते सोडून अध्यात्म करत बसलं, जर तसं असेल तर उत्तम आहे, मग ते अध्यात्मासाठी पण अनुकूल आहे. पण इथं म्हटलं आहे की संसारिक आनंदासाठी अनुकूल असलेल्या गोष्टी आध्यात्मिक कल्याणासाठी प्रतिकूल असू शकतात. हे लक्षात घेऊनच एक सामान्य नियम म्हणून या पाप पुण्याचा नियम इथं सांगितला आहे. मग पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी आपल्याला आध्यात्मिक प्रवासात अडथळे आणणाऱ्या आहेत. म्हणजे काय, पुन्हा यातनं अर्थ आहे की पाप असणं आणि पुण्य असणं दोन्हीही आपल्याला अध्यात्मामध्ये पुढे जाण्यासाठी अडथळा आणणारा आहे किंवा रोखणारं आहे. त्यामुळे मग काय असलं पाहिजे, बॅलेन्स, नील, शून्य, ज्याला म्हणतो आपण, ना पाप ना पुण्य, ना सुख ना दुःख, ती अवस्था आपल्याला अध्यात्माच्या प्रवासात पुढे घेऊन जाते असं इथं सांगितलंय. मग हे त्यांनी पुढं अधिक गोष्टी म्हणजे कर्म वगैरे या गोष्टीच्या रूपात पुन्हा सांगितले. जसं की पहिला, कुठल्या ज्ञानाची आवश्यकता आहे, गृहस्थ आश्रमामधल्या उद्दिष्टानुसार किंवा गृहस्थ जीवन
व्यवस्थितपणे पार करून साधनेच्या टप्प्यावरती प्रगती करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता म्हणून सांगितलं. मग कुठल्या कुठल्या प्रकारचं ज्ञान पाहिजे? एक तर पहिलं सांगितलं पाप आणि पुण्य म्हणजे काय हे माहीत पाहिजे. दुसरं कर्म. मग प्रत्येक कृती जी काही आपण करतो तिला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते म्हणून त्याला कर्म म्हणतात. बरोबर. मग हे कर्म जे काय आपण बीज पेरतो त्याप्रमाणे आपल्याला मिळतं. मग आपल्या कर्मांची बेरीज म्हणा, वजाबाकी म्हणा, जे काय आहे ते आपल्या वैयक्तिक आत्म्याचं म्हणजे आपल्या आत्म्याचं भविष्य ठरवत असतं किंवा भवितव्य ठरवत असतं. मग आपण करत असलेली प्रत्येक कृती आपल्या जीवनात प्रतिक्रियेचं बीज पेरत असते. मग या बियांच्या परिणामांपासून आपण वाचू शकत नाही. एकतर ते पापाचं असेल, पुण्याचं असेल, चांगलं असेल, वाईट असेल, समान असेल, विरुद्ध असेल. जे काही कर्म आहे ते एकतर या दोन्हीपैकी काहीतरी गोष्ट करतं. मग सांगितलंय हेच जे कर्म आहे ते आपल्याला हा मानवी जन्म घेण्यासाठी कारण ठरलंय. आणि यामुळं या बियांच्या म्हणजे जे बीज पेरतो त्याप्रमाणे उगवतं म्हणतो. मग जे कर्म करतो त्याप्रमाणे फळ मिळतं. मग या बीजाच्या परिणामांपासून आपण वाचू शकत नाही, चांगलं किंवा वाईट. आणि आपण ऐकलं वरती बघितलं पाप पुण्य हे दोन्ही अध्यात्माला अडथळे आणणार आहे. कारण आपल्याला सुख आणि दुःख दोन्हीही नाही, नील म्हणजे शून्य पाहिजे, मध्य समतोल संतुलन पाहिजे. त्याची गरज आहे अध्यात्मात प्रगती करण्यासाठी. म्हणजे सुखातही डुंबायचं नाही आहे, दुःखातही डुंबायचं नाही आहे. मग जे काही आपले बीज पेरले आहे त्या परिणामांपासून आपण वाचू शकणार नाही. आणि ते जे काही आहे कर्माचं बीज ते आपल्या कारण शरीरामध्ये अडकलेले असते. मग आपण बघितले शरीरांचे प्रकार बघितले ना, आठवत असतील तुम्हाला कोणाला तर सांगू शकता चॅटबॉक्समध्ये की कुठले कुठले शरीरं असतात. तर इथं सांगितलं हे कर्मांचं जे काही म्हणजे बीज जे काही आपण पेरतो त्याचे परिणाम किंवा जे काही कर्माचं जे काही फळ किंवा जे काही असेल ते आपल्या कारण शरीरात अडकलेलं असतं. आणि म्हणूनच या कर्मांमुळेच आपल्याला या मानवी जन्म घेण्याचं कारणच कर्म आहे. मग जेव्हा जेव्हा आपण चांगलं वाईट कार्य करतो तेव्हा तेव्हा आपण कर्म जमा करतो. आणि अशा या सर्व कर्मांच्या मग इथे कर्माचे प्रकार सांगितलेत. मग अशा या एकूण जेव्हा जेव्हा आपण इच्छेनं चांगलं किंवा वाईट कार्य करतो तेव्हा कर्म अनेक जन्मांमध्ये ते जमा होतं. यस, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. यस, मग याच्यात सांगितलं बरोबर. याच्यात काय सांगितलं? मग हे जे काही कर्म आहे ते आपल्या कारण शरीरात जमा होतं. मग हे कारण शरीरात जमा झालेलं कर्म जे आहे त्या मग कर्माचे प्रकार आपण तत्वबोधात पण बघितलेत. तर या कर्माच्या एकूण म्हणजे जे काही आपण जन्मभर ह्याच जन्मात नाही कित्येक जन्म आपण कुठले कुठले घेतलेत त्या प्रत्येक जन्मातलं जे काही कर्म आहे ते आपल्या जन्मांमध्ये जे जमा होणारं कर्म आहे ते साठलं जातं आणि त्याला संचित कर्म म्हणतात. आणि सध्याच्या जीवनात आपण म्हणजे आत्ता जे काही काम करतो कर्म करतो त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आणि या जीवनात आपण ज्या काही कृती केल्यात कर्म केलेत त्याचा परिणाम आपल्याला भविष्यात मिळणार असेल किंवा मिळतो तशा कर्मांना आगामी कर्म म्हणतात. मग या जीवनात शेवटी आपल्याला संचित कर्माच्या साठ्यात जोडले जाते. म्हणजे जे काही आत्ता आपण करत असलेलं प्रारब्ध कर्म आहे ते आपल्या मृत्यूनंतर ना आपल्या संचित कर्मामध्ये ॲड होतं. हे झालं पहिलं ज्ञान कुठलं घ्यायला सांगितलं? पापपुण्याचं. दुसरं कुठलं? कर्माचं, जे आत्ता आपण बघितलं. संचित कर्म म्हणजे काय, प्रारब्ध कर्म म्हणजे काय आणि आगामी कर्म म्हणजे काय. आणि आता तिसरं ज्ञान आहे संसाराचं. मग संसार म्हणजे काय? जन्म मृत्यूचं चक्र, ज्याला मानवी आत्मा त्याचा कर्माचा भार शून्यावर आणत नाही तोपर्यंत तो या जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये अधीन असतो म्हणून सांगितलं. जर या कर्मभारात कोणतीच घट झाली नाही तर आपण एका अंतहीन चक्रात पुन्हा 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 जन्म घेणार आहे. आणि पाप आणि पुण्य जे की पहिलं ज्ञान घ्यायला सांगितलं तर या पाप आणि पुण्य यांचं संचय म्हणजे या चक्राचं इंधन आहे. म्हणजेच काय, जन्मानंतर पुन्हा पुन्हा संसारात या जगाच्या अस्तित्वाच्या दिशेनं जे घेऊन येतं पाप आणि पुण्य ते या जन्म मरणाच्या चक्राचं इंधन म्हणून काम करतं म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं की अनियंत्रित आणि अनुशासनहीन. अनियंत्रित म्हणजे ज्याच्यावर नियंत्रण नाही असं, आणि अनुशासनहीन म्हणजे ज्याच्यामध्ये नियमच नाही आहेत, अनुशासनच नाही आहे असं जीवन जगणं. आणि अज्ञानी जीवन जगणं ज्याच्यामध्ये ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानच नसणार आहे किंवा नियमांचं ज्ञानच नाही आहे, हे कर्माच्या या संचयनाचं कारण आहे. आणि हे दोन घटक त्या जन्ममरणाच्या चक्राचं
इंधन म्हणून काम करतात म्हणून सांगितलं. पहिलं कुठलं? पाप आणि पुण्याचा संचय, आणि दुसरं अनियंत्रित, नियंत्रण नसलेलं किंवा अनुशासनहीन जीवन किंवा अज्ञानी जीवन, ज्याला पुन्हा जीवनात म्हणजे जे काही जीवनाचे नियम म्हणू किंवा नियमांचं ज्ञान ज्याला नसतं, असं वालक कर्म जे काही संचयित केलं जातं ते या जन्ममरणाच्या चक्राचं इंधन म्हणून काम करतं. मग इथं सांगितलं की कर्माची निर्मिती कशी होते. तर मग कर्म हे परत आपण बघितलं वरती, काल बघितले ना 4 प्रकार कर्माचे, पण ज्याच्यामध्ये नित्य कर्म होतं, नैमितिक कर्म होतं, तिसरं होतं काम्य कर्म, आणि चौथं होतं प्रायश्चित्त किंवा प्रयाश्चित्त असं म्हटलं कर्म. तर मग हे कर्म इथं त्यांनी 2 प्रकारच्या कृतींच्या अंमलबजावणी, म्हणजे त्यांनी सांगितलं की कर्म कधी निर्माण, म्हणजे कृती केल्यानंतर कर्म तयार होतं, बरोबर. मग हे कर्म 2 प्रकारच्या कृतींच्या अंमलबजावणीद्वारे निर्माण होतं. मग त्याच्यात सांगितलं की एक जी काही कृतीची अंमलबजावणी आहे ती काम्य कर्माद्वारे, म्हणजे इच्छा निर्माण झाल्यावरती, आणि दुसरे आहे ते निषिद्ध कर्म किंवा निषिद्ध कृती. मग काम्य कर्म म्हणजे काय? काम्य म्हणजे कामना, बरोबर. मग हे जे काही कर्म आहे ते कर्तव्य नाही आहे, तर आपल्याला आवडतंय म्हणून केली जाणारी कृती आहे, आणि हे काही स्वार्थी इच्छेतनं पण निर्माण होतं. जसं की कालच्या ह्याच्यात बघितलं आपण ब्रह्मचर्य आश्रमाच्या स्टेप्समध्ये की काम्य कर्माला विरोध नाही केला आहे आपल्या वैदिक सनातन ज्ञानानं, ते केलं तरी चालणार आहे म्हणून सांगितलं. पण त्याचा पुढची पायरी सांगितल्या की काम्य कर्म म्हणजे काय? इच्छेतनं निर्माण झालेलं, त्याच्यामध्ये कुठे जबरदस्ती नाही आहे की हे नित्यकर्माप्रमाणे केलं पाहिजे, तर हे आवडीप्रमाणे केलं जाणारं कृत्य आहे. मग ठीक आहे, आवडीप्रमाणे करायला काही हरकत नाही, पण नियमांचं उल्लंघन न करता केलं तर योग्य आहे. आणि मग त्या काम्यकर्मा थ्रू आपण आत्मकेंद्रिततेकडनं विस्तारित रूपाकडं जाणं हे आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतं, असं काल आपण ब्रह्मचर्य आश्रमाच्या स्टेपमध्ये बघितलं. मग इथं काय सांगितलं आहे की काम्यकर्म जे आहे ते कर्तव्य म्हणून नाही आहे, तर आपल्याला आवडतंय म्हणून केलेली कृती आहे, आणि ती स्वार्थी इच्छेतनं निर्माण होऊ शकते किंवा निर्माण होतात. मग हे जे कर्म आहे काम्यकर्म ते मिश्र परिणाम देतं. म्हणजे काय? मिश्र परिणाम म्हणजे काय? चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम देऊ शकतं. जसं आपलं इंटेन्शन असेल त्याच्या मागचं, त्याप्रमाणे ते आपल्याला परिणाम देतं, चांगला किंवा वाईट, पुण्य किंवा पाप, सकारात्मक किंवा नकारात्मक. मग जेव्हा आपण काम्यकर्माला मर्यादित करतो किंवा करतच नाही ते नष्ट करतो, तेव्हा आपण इथं लिहिलं आहे, मी नाही सांगत आहे, इथं त्यांनी लिहिलं आहे की जेव्हा आपण काम्यकर्माला मर्यादित करतो किंवा नष्ट करतो तेव्हा आपण कर्म कमी करत नाही, तर ते वाढण्यापासून रोखतो. म्हणून त्यांनी आधीच्या टप्प्यामध्ये सांगितलं की काम्यकर्म करणं चुकीचं नाही आहे किंवा अयोग्य नाही आहे, ठीक आहे करू शकतो आपण, पण त्यातून पुढच्या पायरीला जायला पाहिजे आध्यात्मिकदृष्ट्या, त्याच्यात अडकलं नाही पाहिजे. मग त्याच्यात अडकलं नाही पाहिजे म्हणजे पुन्हा त्याच्या मागचं इंटेन्शन स्वार्थी भावनेतनं नसलं पाहिजे, हे थोडक्यात म्हणायचं आहे. त्याच्यानंतर मग सांगितलं की दुसरं जे काही अंमलबजावणी आहे कर्माची त्याच्यात सांगितले की प्रयाश्चित्त किंवा प्रायश्चित्त कर्म. मग अनेक जन्मांमध्ये जमा झालेलं जे काही अज्ञात कर्म आहे त्या अज्ञात कर्माच्या प्रायश्चित्तासाठीच्या या प्रायश्चित्तात्मक कृती आहेत, ते म्हणजे प्रायश्चित्त कर्म. मग कर्म कमी झाल्यामुळं चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धीमुळे जीवनात आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात असं सांगितलं. मग हे जे काही गृहस्थाश्रम आपण बघतोय आता तो म्हणजे 5 ते 8 पायऱ्या, बरोबर. मग पहिल्या 2 पायऱ्या ज्या आहेत त्या सेम पुन्हा आपण जे ब्रह्मचर्यामध्ये बघितलं होतं, पहिल्या 2 पायऱ्या ज्या आहेत त्या बाह्य साधना म्हणून पाहिल्या जाऊ शकतात असं सांगितलं, आणि पुढच्या 2 पायऱ्या ज्या आहेत त्या अंतर्गत साधना म्हणून पाहिल्या जाऊ शकतात. मग पहिल्या 2 ज्या काही पायऱ्या आहेत 5वी आणि 6वी त्या बाह्य साधना म्हणून आहेत, तर त्या अनुक्रमे प्रयत्न आणि प्रयत्नांचं फळ म्हणून एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणजे थोडक्यात बाह्य साधनेशी रिलेटेड असलेल्या पहिल्या या 2 पायऱ्या ज्या की कर्माशी रिलेटेड आहेत म्हणू शकतो आपण. मग गृहस्थ जीवनातली आंतरिक साधना जी आहे ती पुढच्या 2 पायऱ्यामध्ये म्हणजे 7 आणि 8 पायरीमध्ये. मग जिथे आत्म्याशी रिलेटेड ज्ञान म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्नांसह आत्म्याचा शोध घेणं ही 7वी पायरी सांगितली, ज्याच्यामध्ये आपल्या आंतरिक आध्यात्मिक अस्तित्वाकडे निर्देशित केली जाणारी ही पायरी म्हटले. आणि आयुष्याच्या संपूर्ण गृहस्थ आश्रमाच्या टप्प्यात हे सर्वोच्च ध्येय आपल्या अंतःकरणात ठेवण्याचा आदर्श गृहस्थाने सतत प्रयत्नांनी केला पाहिजे असं या साधन पंचकमध्ये म्हटलंय.
म्हणजे सतत प्रयत्न केला पाहिजे त्या आत्म्याला जाणून घेण्याचा, सातत्यपूर्ण प्रयत्न, ही 7वी पायरी सांगितली. आणि मग शंकराचार्यांनी काळजीपूर्वक इथं 8वी पायरी कनेक्ट केली आहे, जी आहे की घराच्या बंधनातून सुटका. पहिल्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये काय सांगितलं होतं? इच्छांमधून सुटका किंवा त्याग करायला सांगितलं होतं. इथं काय सांगितलंय? घराच्या बंधनातून सुटका. म्हणजे काय, घर सोडून जायचंय का? नाही. मग इथं म्हटलं की ज्याद्वारे गृहस्थाला घरांच्या सुखसोयीशी जोडलेलं जाणं किंवा जोडलं न जाणं किंवा अटॅचमेंट न ठेवण्याचा सल्ला दिला जातो, की त्यानं अटॅच नाही राहिलं पाहिजे. म्हणजे जे मॅडमनी बऱ्याचदा सांगितले, अटॅचमेंट इन डिटॅचमेंट आणि डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. कर्तव्य म्हणून केलं पाहिजे पण अटॅचमेंट नसली पाहिजे. म्हणजे काय की कर्तव्य म्हणून करायचं आहे पण त्यातून जे काही फळ प्राप्त होतं त्याच्याबद्दल आपल्याला सुख किंवा दुःख होता कामा नये, त्याला अटॅचमेंट म्हणतात. मग आपलं मन जे आहे, मग जेव्हा आपण या 7व्या 8व्या पायरीला येतो, 7वी पायरी कुठली आहे? सातत्यानं प्रयत्नपूर्वक आत्म्याचा शोध घेणं. आणि 8वी पायरी म्हणजे घराच्या बंधनातून सुटका. म्हणजे घरातली कामं सोडायची नाही आहेत, संसार सोडायचा नाही आहे, नाहीतर काहीतरी वेगळं समजून घ्याल. तर सद्विवेक बुद्धी वापरून समजून घ्यायचं आहे की घराच्या बंधनातनं सुटका म्हणजे काय? अलिप्त किंवा डिटॅचमेंट, आपलं मन आतल्या दिशेनं वळवणं आवश्यक आहे. म्हणजे कुठल्या आत्म्याच्या शोधाकडे वळवणं आवश्यक आहे. हे इथं गृहस्थाश्रमाच्या पायऱ्यांमध्ये सांगितले. मग गृहस्थाश्रमाच्या या पहिल्या 2 ज्या पायऱ्या आहेत, बाह्य साधना म्हटलंय, ज्या की कर्माशी रिलेटेड सांगितल्या, 5वी आणि 6वी. मग इथं पुन्हा त्यांनी डिटेलमध्ये श्लोकांसह सांगितले. मग 5वी पायरी काय आहे? पापौघा परिधूयताम. म्हणजे काय? पापांचे साठे धुवून टाका. म्हणजे थोडक्यात काय? चित्तशुद्धी करणं. मग आपण आधी जमा केलेलं जे काय आपलं कर्म आहे त्यातून आपण स्वतःला कसं मुक्त करायला पाहिजे हे सांगितले. मग जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे? इथं 5व्या पायरीमध्ये सांगितले, पापौघा परिधूयताम. पापांचं साठे जे काय आपण केले जन्मोजन्माचे ते धुवून टाकायचे. म्हणजे कसे धुवायचे आहेत? चित्तशुद्धी करून. किंवा जीवनाचा मुख्य उद्देश जो गृहस्थ आश्रमाचा आहे, चित्तशुद्धी वाढवणं, हे सांगितले. जो केवळ कर्म कमी करूनच होतो. चित्तशुद्धी कधी होते? कर्म कमी करूनच होते. मग कर्म कमी करणं कसं होईल? जसं की आपण ब्रह्मचर्य आश्रमामध्ये 3 पहिल्या बघितल्या पायऱ्या. दुसरी पायरी कर्माची जरी असली, जेव्हा 3री पायरी तिला जोडली जाते तेव्हा ती आपोआप समर्पित भावनेकडे जातो. आणि जेव्हा समर्पित भावनेने करतो तेव्हा त्याला कर्म लागू होत नाही, अटॅचमेंट नाही राहत तिथे. समर्पित भावना जेव्हा येते, मग हे सगळं आतून व्हायला पाहिजे. चित्तशुद्धी झाल्यानंतर व्हायला पाहिजे, वरनं नाही. आणि मग नंतर जे गृहस्थाश्रमामध्ये पायरी सांगितली आहे अंतर्गत साधनेची, ती म्हणजे सातत्यानं इथे प्रयत्नपूर्वक आपल्याला आत्म्याचा शोध घ्यायचा. इच्छा त्यागण्यासाठी किंवा घराच्या बंधनातनं सुटण्यासाठी प्रयत्नपूर्वक आपल्याला ते त्यागायचं नाही आहे, तर ते चित्तशुद्धीतनं त्यागलं पाहिजे. म्हणजेच काय? सोडायचं नाही आहे, काय करून त्यातनं अलिप्त राहणं. मग हे जे काय परिधूयताम म्हटलं इथं, पापौघा परिधूयताम, मग इथं त्यांनी परिधूयताम हा ठाम शब्द हेतू परस्पर वापरलाय शंकराचार्यांनी. याचा शब्दशः अर्थ असा की जोर जोरात त्याला टाळणं. ज्याप्रमाणे इथं एक उदाहरण दिलं की कुत्रं जे असतं ते स्वतःला इतके जोरदार झटापट करतं आणि आपल्या शरीरातलं पाणी हलवतं, त्याप्रमाणे जुन्या चुकीच्या कृत्यांच्या जखमा काढून टाकणं. म्हणजे स्वतःलाच आपण जुनं काही पास्ट लाईफमधलं भूतकाळातलं जे काही कर्म केलं असेल चुकीचं, त्यासाठी स्वतःला सारखं दोष देत राहणं, सारखं कुढत बसणं, कसं चुकलं, कसं वाईट झालं, कसं काय झालं, हे करून आपण आपलं कर्म वाढवत असतो. त्याच्याऐवजी काय सांगितलं? ते काढून टाकून साध्य करण्याचा मार्ग म्हणजे प्रायश्चित्त कर्म नावाच्या प्रायश्चित्तात्मक कृतीद्वारे आपण ते करू शकतो. मग प्रायश्चित्त कशी करू शकतो? जे काही चुकीचं कर्म केलं असेल त्याचे पुन्हा त्याने 2 प्रकार सांगितले प्रायश्चित्त कर्माचे. एक सांगितलाय असाधारण आणि दुसरा आहे साधारण. असाधारण म्हणजे काय? जो सामान्य नसतो, सोपा अर्थ आहे, शब्दातनंच कळतो. असामान्य म्हणू शकतो आपण त्याला, ज्याला असाधारण म्हणतात. किंवा जे ज्ञात आहे किंवा माहीत आहे. जसं की उदाहरण दिलं इथे, एखाद्या व्यक्तीनं खून केला कोणाचा तरी, तर त्याच्यासाठी विशिष्ट प्रक्रिया निश्चित असते. जसं की पोलीस येतात, सगळा तपास करतात, त्याला जेलमध्ये घेऊन जातात आणि तुरुंगवासाची शिक्षा होते त्याला. मग काय होतं?
बाय डिफॉल्ट तो समाजातली प्रतिष्ठा गमावून बसतो, बरोबर. ही एक माहिती असलेली प्रक्रिया आहे आपल्याला, जी की ज्ञात आहे, माहीत असलेली आहे. म्हणून या प्रायश्चित्त कर्माचे 2 प्रकार सांगितलेत. एक आहे असाधारण आणि दुसरा आहे साधारण. साधारण म्हणजे काय, ज्याचा शब्दशः अर्थ सामान्य किंवा अज्ञात, माहीत नसलेला, जी अशी पापं आहेत ज्यांची कारणच माहिती नाहीत आपल्याला, जी आपल्याला आपल्या या आध्यात्मिक यशापासून अडथळा आणतात असं वाटू शकतं. मग आतल्या आणि बाहेरच्या प्रतिकूल परिस्थितीत ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आल्यास उपस्थितीवरून त्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कोणतेही स्पष्टीकरण सापडत नाही. म्हणजे काय म्हटलंय, अज्ञात असं काही कर्म ज्याचं आपल्याला काही स्पष्टीकरण, म्हणजे हे का झालं माझ्या बाबतीत हे आपण सांगूच शकत नाही, आपल्याला त्याचं काही कारणच माहीत नाही, असं प्रायश्चित्त कर्म दुसऱ्या प्रकारचं, ज्याला साधारण म्हटलंय. मग इथं सांगितलंय, मग जे काही आहे परिधूयता आमचा, म्हणजे जो काही अर्थ सांगितला, की मग काय करायचं आपल्याला, प्रायश्चित्त कर्म करायचं म्हणजे काय करायचं आहे, की सेवा करू शकतो, भक्ती किंवा माफी मागणं, क्षमा करणं, फॉरगिवनेस, ग्रॅटिट्यूड, ह्या कन्सेप्ट वापरून आपण जे काही प्रायश्चित्त कर्म आहे ते करू शकतो, जेणेकरून आपण साठवलेलं जे काही म्हणजे जन्मोजन्माचं कर्म आहे ते कमी करण्यासाठी मदत होईल. ही 5वी पायरी, ज्याच्यामध्ये पापांचे साठे धुवून टाकणे सांगितले. गृहस्थाश्रमातली 5वी पायरी, 5वी म्हणजे पहिल्या 4 पायऱ्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये होत्या. ही 5वी पायरी गृहस्थाश्रमातली, ती म्हणजे पापांचे साठे धुवून टाकणे. म्हणजेच पापांचे साठे धुतले की आपले चित्तशुद्धी वाढणार आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट त्याचा अर्थ असा आहे की चित्तशुद्धी करणे. पापांचे साठे जेव्हा धुतले जातील तेव्हा चित्तशुद्ध होणार आहे. म्हणून ही 5वी पायरी आहे पापौघा परिधूयताम, पापांचे साठे धुवून टाकणं. आणि मग 6वी पायरी आहे भवसुख दोष अनुसंधाना. जसं सांगितलं की गृहस्थाश्रमामध्ये पण पहिल्या 2 पायऱ्या आहेत त्या बाह्य साधनेच्या आहेत आणि पुढच्या 2 पायऱ्या आहेत त्या अंतर्गत साधनेच्या आहेत. म्हणजे परत मग असे सांगितल्याप्रमाणे 5वी आणि 6वी पायरी आहे ती कर्मबंधनांशी रिलेटेड आहे, अनुकूल म्हणजे त्याच्यासाठी संबंधित आहे. पाप पुण्य म्हणू, सुखदुःखाशी रिलेटेड, कर्मांशी रिलेटेड. त्यातलं पहिलं म्हणजे पापांचे साठे धुणं, जन्मोजन्म जे काही पाप केलं असेल त्याचे साठे धुणं आणि चित्तशुद्धी करणं. आणि 6वी पायरी जी आहे ते भवसुख दोष अनुसंधाना. म्हणजे काय, इंद्रियांचं सुख हे वेदनेनं भरलेलं आहे याची जाणीव असणं, किंवा सारखं सारखं ते लक्षात घेणं की इंद्रियांचं सुख म्हणजे वेदनेनं भरलेलं आहे किंवा वेदना आहेत. इंद्रिय सुख म्हणजे उत्तम किंवा चांगलं असं नाही, तर ते वेदनेनं भरलेलं आहे. ही 6वी पायरी आहे गृहस्थाश्रमातली. मग याच्यात सांगितले आध्यात्मिक कल्पना आत्मसात करण्यासाठी किंवा आध्यात्मिक जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी बुद्धी बऱ्यापैकी शुद्ध होणं आवश्यक आहे. आणि एक अशुद्ध मन आदर्शाच्या जीवनाचं समर्थन करू शकत नाही किंवा पुढच्या पायरीवर ते जाऊ शकत नाही. म्हणजेच काय सांगितलं, पुन्हा जी 5वी पायरी आहे ती 6व्या पायरीला अनुसरून आहे ना. चित्तशुद्धी झाली तरच आपल्याला पुढचं कळेल की हे इंद्रिय सुख आहे तात्पुरतं आहे, हे वेदनेनं भरलेलं आहे. जे की विपश्यनेमध्ये पण सांगितलं जातं, जे ज्याच्या कुठल्या अवयवात आपल्याला वेदना होतात त्या बघायच्यात, तिथं कुठेच भावना नसली पाहिजे दुःख होतं आहे आणि सुख येतं आहे म्हणून. तर हेच त्याचं मूळ 6वी पायरी गृहस्थाश्रमातली आहे. भवसुख दोष अनुसंधानाम, इंद्रियांचं सुख हे वेदनेनं भरलेलं आहे याची सतत आपल्याला जाणीव असली पाहिजे. आणि आध्यात्मिक जीवनशैलीमध्ये टिकून राहायचं असेल तर आपली बुद्धी, आपलं चित्त जे आहे ते शुद्ध असणं आवश्यक आहे. मग एक शुद्ध चित्त असलेलंच जीवन आदर्शाकडं किंवा अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतं. मग इथं पुन्हा आपण जे आधी बघितलं होतं परिश्रम आणि परिपूर्ण, त्याचं कनेक्शन कर्मासोबत लावलं आहे. मग इथं म्हटलं परिश्रमी नियम कर्म म्हणजेच कर्तव्य, आणि अग्निमय प्रयास कर्म म्हणजेच प्रायश्चित्त. नंतर जेव्हा आपलं कर्म कमी होतं आणि मनाची काही प्रमाणात शुद्धता प्राप्त होते तेव्हा ज्ञानाच्या डोळ्यांवरची जी काही झापडं म्हणतो ती हळूहळू उघडली जातात आणि आपल्याला आध्यात्मिक जीवनातल्या सर्वात महत्त्वाच्या वळणांची किंवा गोष्टींची झलक दिसू लागते. मग तेव्हा इंद्रिय सुख हे वेदनांनी भरलेलं आहे हे ओळखता येऊ शकतं. म्हणजेच काय, हे मायाजाळ जे आहे ते क्षणभंगूर आहे हे कळायला लागतं कधी, जेव्हा चित्त शुद्ध होतं तेव्हा. हे अशुद्ध मन जेव्हा असतं
किंवा चित्त जेव्हा अशुद्ध असतं तेव्हा आपण हे समजू शकत नाही, पाहू शकत नाही, अनुभवू शकत नाही किंवा आपल्याला त्याची जाणीव होत नाही. म्हणून कर्माची शुद्धी प्रामुख्याने जीवनामध्येही सत्य ओळखण्यासाठी किंवा मनाची शुद्धी किंवा चित्तशुद्धी करण्यासाठी आवश्यक आहे. मग सांसारिक सुख जे आहे ते क्षुल्लक आहे म्हणून सांगितले, जे की कायमस्वरूपी आपल्याला आनंद देऊ शकत नाही. म्हणून ह्या 6व्या पायरीलाही तितकंच जाणीवेनं लक्षात ठेवलं पाहिजे की इंद्रियांचं सुख हे वेदनेनं भरलेलं आहे. आणि म्हणून ही जी काय 6वी पायरी आहे ही आपल्याला आध्यात्मिक प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे गृहस्थ जीवनाचं सर्वोच्च वैभव आहे म्हणून सांगितले. सुखामुळं केवळ वेदना होतात हे ओळखून गृहस्थ जेव्हा त्याच्या गृहस्थ अवस्थेच्या शेवटी येतो तेव्हा परिपक्व होतो आणि एक ती औपचारिकता बनते वानप्रस्थ टप्प्यासाठीची. औपचारिकता म्हणजे काय, वरवरपणे आपण म्हणू शकतो की हां बाबा पुढच्या पायरीला जाऊ शकतो, पण खऱ्या अर्थानं ते त्याचं वैभव, सर्वोच्च वैभव असतं आतमधनं, ते सगळं अनुभवायला येणं वगैरे. म्हणून सुखदायक वस्तूंमधील दोष म्हणून एका महान संतांनी म्हटलं, इथं उदाहरण दिले साधन पंचकममध्ये, की कुत्रा त्याचं हाड चाटणंच, म्हणजे कुत्रा हाडं चाटणं थांबवू शकतो परंतु मन आनंद चाटणं कधीही थांबवणार नाही. मग सर्व सुखात अंतर्भूत असलेल्या काही दोषांचं स्मरण करून ते आपल्याला सुखप्राप्तीच्या वस्तूंप्रती अनासक्तता विकसित करण्यास मदत करतं हे कळलं पाहिजे. जसं की कुत्र्याला हाड प्रिय असतं ना, आपल्याला माहिती आहे कुत्रं नॉन व्हेजिटेरियन असतं, ते हाडं खातं. मग एक वेळ कुत्रं हाडं चाटणंच थांबवू शकेल, पण माणूस जो आहे किंवा जर मनाची शुद्धी नसेल, चित्ताची शुद्धी झाली नसेल तर आनंदाचा उपभोग घेणं ते थांबवू शकत नाही, कारण त्या इंद्रियांवरती कंट्रोल नाही आहे त्याचा. म्हणून इंद्रिय सुख हे वेदनेनं भरलेलं आहे म्हणून सांगितलं आहे या 6व्या पायरीमध्ये. म्हणून सांसारिक जीवनाचा अंत नाही आहे आणि एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूपर्यंत हा कधीही न संपणारा पाठलाग आहे म्हणून सांगितलं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर इथं म्हटलं आहे सरळ सरळ, जगाच्या किंवा या संसाराच्या वस्तू आपल्याला गुलाम बनवत नाही, तर आपण त्याला परवानगी दिली नाही तर ते जगातली कुठलीच वस्तू किंवा संसार किंवा कुठलीच गोष्ट आपल्याला म्हणजे त्या वस्तूकडं किंवा त्या गोष्टीकडं गुलाम बनवण्याची शक्ती नाही आहे. म्हणजेच काय, इंद्रिय जर त्या ताब्यात असली आपल्या तर बाहेरची कुठलीच गोष्ट आपल्याला गुलाम बनवू शकत नाही. ना घरातल्या व्यक्ती ना बाहेरच्या व्यक्ती, ज्या की आपल्या बऱ्याचदा तक्रारी असतात की घरातले करू देत नाहीत किंवा जे काही आहे, म्हणजे आपण आजूबाजूला वगैरे ऐकत असतो. मग हे काय आहे, गुलामगिरी आहे ना. मग ही गुलामगिरी कशामुळे होते, जे की आधीच्या पायऱ्या आहेत ना, ब्रह्मचर्याच्या पायऱ्या, कर्माच्या पायऱ्या, गृहस्थाश्रमातल्या पहिल्या 2 पायऱ्या कर्माच्या, पाप पुण्याच्या. जर आपलं कर्म चित्तशुद्ध करणारं झालं असेल, परिपूर्ण झालं असेल, तर आपण गुलामगिरीमध्ये राहतच नाही. कारण एकदा चित्तशुद्ध झालं तर आपले इंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये येणार आहेत आणि जेव्हा इंद्रिय कंट्रोलमध्ये असतात तेव्हा आपल्याला कोणीही गुलाम बनवू शकत नाही, कारण आपला आंतरिक प्रवास चालू झालेला असतो. मग इथं सांगितलं की जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी आपल्याला गुलाम बनवण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे. जर आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकलो तर काहीही आपल्याला बाहेरून गुलाम बनवू शकत नाही. मनाकडं आपल्या गुलामगिरीची गुरु किल्ली आहे आणि आपण मनाला आनंदाच्या या ठिकाणावर रेंगाळण्यापासनं रोखलं पाहिजे म्हटलं आहे. म्हणजे आनंदात डुंबून नाही जायला पाहिजे. हां मला हे आवडते म्हणून नुसतं हेच करत राहणं चुकीचं आहे, बरोबर. जसं की मॅडमनी मध्ये आता बंद केलं ध्यान किंवा काहीच सेशन नाही ठेवलं का, तर त्या मनाला हेच नुसतं, म्हणजे अध्यात्म असू दे किंवा चुकीचं कुठलं कर्म असू दे, कुठलाही गोष्ट असू दे, पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख आपल्याला पुढं घेऊन जाणार नाही आहे. आपल्याला न्यूट्रल अवस्थेत यायला लागणार आहे. म्हणून हे आवडतं म्हणून नुसतं हेच केलं, जसं की गुलाबजाम आवडतात म्हणून नुसतंच गुलाबजाम खात गेलो तर पोट बिघडणार आहे. कारलं आवडत नाही म्हणून नुसतंच कारलं खात गेलो तर त्याचाही परिणाम होणार आहे. तसंच आहे, आपल्याला संतुलन साधता आलं पाहिजे. मग इंद्रियांवरचा कंट्रोलही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून गृहस्थ आश्रमाच्या या पहिल्या 2 पायऱ्या सांगितल्या. एक तर पापांना धुवायचं आहे, पापांचे साठे धुवून काढायचे आहेत, आणि 6वी पायरी जी काही आहे ती इंद्रिय जी आहे ती वेदनेनं भरलेली आहे. इंद्रिय नाही, इंद्रियांचं सुख हे वेदनेनं भरलेलं आहे. ही 6वी पायरी आहे. ह्या झाल्या बाह्य साधनेच्या 2 पायऱ्या. आता पुढच्या अंतर्गत साधनेच्या 2 पायऱ्या सांगितल्यात. तर 7वी पायरी आहे आत्मइच्छा व्यवसायितम, म्हणजे काय, सातत्यपूर्ण प्रयत्नांसह आत्म्याचा शोध घेणं.
मग गृहस्थ जीवनाची तयारी ही ब्रह्मचर्य जीवनात आहे. म्हणजे ब्रह्मचर्य जीवन पूर्ण केलं तर ती आपल्या गृहस्थ जीवनाची तयारी तिथं होणार आहे. आणि जेव्हा गृहस्थ जीवनातलं सगळं कार्य पूर्ण झालं की मग वानप्रस्थ जीवनाची तयारी पूर्ण होणार आहे. तसंच इथं सांगितलं की अर्थ आणि काम ब्रह्मचर्य आश्रमाच्या 2 धर्मनिरपेक्ष पायऱ्यांमधनं येतात, जे आपल्याला ज्ञान आणि कृतीचं कौशल्य सांगतात. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य आश्रमाच्या 2 आध्यात्मिक पायऱ्या ज्या पुढच्या आहेत, धर्म आणि मोक्ष, ज्या आपल्याला देवाचं म्हणजे समर्पण आणि इच्छेचा त्याग करण्यास सांगतात. अशा प्रकारेच आपण बघतो की गुरुकुलात भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारे घरगुती जीवनाचा प्रवेश करण्यासाठी परिपूर्णता किंवा त्याची तयारी दिली आहे. तर आत्म्याचा शोध घेणं याचा खरा अर्थ हा आहे की तो स्वार्थी पाठपुराव्यांपासून दूर घेऊन जातो. आत्म्याचा जो शोध आहे तो घेणं का महत्त्वाचं आहे, जे की स्वार्थी याच्यातनं नाही घ्यायचं आहे. म्हणजे इथं सांगितलं की शास्त्र वचनातनं आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळतं किंवा उपनिषदांमध्ये पण जे काही सत्य सांगितलं आहे, जे की आत्मा सार्वत्रिक आहे, जो की आपल्या स्वतःच्या वैयक्तिक किंवा संकुचित सीमा आणि चिंता किंवा मानसिक जे काही उद्वेग असतात त्याच्या पलीकडे आहे. मग आत्म्याचा शोध घेणं म्हणजे आपण खरोखर किती अमर्याद आहे हे जाणून घेणं किंवा आत्मकेंद्रित होण्याऐवजी आपण विस्तारतो. म्हणून इथं सांगितलं की सातत्यपूर्ण प्रयत्नांसह आत्म्याचा शोध घ्यायचा आहे. मग याचं मापदंड कसं करता येईल की फक्त मी आणि माझं नसून आम्ही आणि आमचं हे जे काही प्रकार किंवा संकुचित स्वार्थी वृत्तीपासून विस्तारित वृत्ती किंवा विस्तारित दृष्टिकोन म्हणजे आत्म्याचा शोध घेणं आहे. मग सातत्यपूर्ण प्रयत्न म्हणजे काय, जेव्हा आपण योग्य मनस्थितीत असतो तेव्हा आपल्याला आत्म्यातील जी काही जीवनाची प्रेरणादायी झलक आपल्याला आपल्या आतमध्ये दिसते, तेव्हा आपण विस्तार करण्यासाठी प्रयत्न अधिक सातत्यपूर्ण करू शकतो. मग शंकराचार्यांची अपेक्षा काय आहे की सातत्यपूर्ण प्रयत्न या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे. म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्न आपण आत्म्यासोबत राहण्यासाठी या विस्तारित दृष्टिकोनामध्ये राहण्यासाठी केला पाहिजे. मग भौतिक उद्योगांपेक्षा ही वेगळी गोष्ट आहे, पण संथ आहे किंवा म्हणजे स्लोली होऊ शकतं. हे इमिजिएट आपण नाही या पायरीमध्ये येऊ शकत. मग आपल्या ज्या काही जुन्या सवयी आहेत त्या आपल्याला आधी जाणून घेतल्या पाहिजेत आणि मग नवीन सवयी ज्या काही आहेत त्या तयार केल्या पाहिजेत. आणि स्लोली, कुठेही तर घाई नाही आहे, आपल्याला या काय म्हणू आत्म्याकडे ओढल्या किंवा अंतर्गत साधनेकडे प्रवास करण्यासाठी स्वतःला गुंतवलं पाहिजे म्हणून सांगितलं. मग आध्यात्मिक उत्क्रांती जी काही आहे ती काही क्रांती नाही म्हटलं, त्यासाठी वेळ लागतो, प्रामाणिक प्रयत्न लागतात आणि तेच त्याला म्हणजे साधन पंचक म्हणजे तेच त्याला साधन बनवतात. गडबडीत फास्टमध्ये एका दिवसात एका महिन्यात नाही, ही तशी गोष्टच नाही आहे. म्हणून इथे सांगितलं की आध्यात्मिक उत्क्रांती ही क्रांती नाही आहे, त्यासाठी वेळ आणि प्रामाणिक प्रयत्न लागतात. मग आध्यात्मिक वाढ मोजण्यासाठी काय मापदंड आहेत, तर इथं सांगितलं की आध्यात्मिक प्रगती मोजण्यासाठी वापरली जाणारी मानकं भौतिक प्रगती मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मानकांपेक्षा किंवा मापदंडांपेक्षा जवळजवळ विरोधी आहेत, उलटी आहेत. मग आपल्या आध्यात्मिक वाढीचं मूल्यमापन करण्यासाठी अधिक अनुभवी लोकांकडनं किंवा आपल्या गुरूंकडून काही मार्गदर्शन आवश्यक असतं. असं नाही की जगातल्या सामान्य मापदंडांवरून ते केलं जाऊ शकतं. एक निश्चित मापदंड आहे की ज्याद्वारे अध्यात्माचा अंदाज लावू शकतो आपण, ते म्हणजे आपलं ऑरा, आभामंडळ किंवा चमक जी म्हणतो. आपला ऑरा जितका स्ट्रॉंग असेल त्याच्यावरनं समजू शकतो की आध्यात्मिक प्रगती किंवा आपल्या आत्म्याची प्रगती किंवा आध्यात्मिक वाढ आपल्या आत्म्याची किती झाली किंवा नाही. किंवा आणखीन एक सांगितलं की सुगंध, आध्यात्मिक सुगंध म्हणजे तुम्ही ऐकलं असेल तर किंवा ऑटोबायोग्राफी ऑफ योगी परमहंस योगानंदांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्येही आपण सुगंधी बाबा वगैरे स्टोऱ्या बघितल्यात, आपण घेतल्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती. तर अध्यात्माची प्रगती अशा या मापदंडातनं बघितली जाऊ शकते. मग जसं सांगितलं की आध्यात्मिक सुगंध स्वतःच सांगतो, जसं की गुलाबाला सुगंध त्याच्याकडे आहे हे मधमाशांना सांगायला जायची गरज पडत नाही, मधमाशा आपोआप त्याच्याकडे येतात. मग सुगंध असेल तर ते स्वतःहून
कळणार आहे, त्यासाठी सगळीकडे सांगत जायची गरज नाही पडत. तसंच अध्यात्मात प्रगती झाली की काही मापदंड आहेत, निश्चित मापदंड. एकतर ऑरा आपला स्ट्रॉंग होतो किंवा सुगंध म्हणजे शरीरालाही सुगंध येतो. परमहंसांच्या त्यांचं तर शरीर मेल्यानंतरनं जवळपास 70 दिवस ठेवलं होतं. आपल्याला माहिती आहे सामान्य माणसाचं शरीर 1 दिवस जरी ठेवलं तर त्याचा दुर्गंध यायला लागतो. त्या व्यक्तीचं शरीर 70 दिवस ठेवल्यानंतरही त्या शरीरातनं सुगंधच येत होता. म्हणजे अध्यात्मात किती प्रगती केली होती. मग ह्या पायऱ्या म्हणजे ह्या काय म्हणू आध्यात्मिक आपली प्रगती मोजण्याची मापदंड म्हणजे निश्चित मापदंड आहेत असं इथं म्हटलंय. मग पायरी जी काही 7वी पायरी ही आत्ता आपण बघितली की सातत्यपूर्ण आत्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ही 7वी पायरी आहे गृहस्थ आश्रमातली. आणि गृहस्थ आश्रमातली 8वी पायरी महत्त्वाची जी की निजगृहत तूर्णम विनिर्गमयतम म्हणजे काय, घराच्या बंधनातनं सुटका. बॉन्डेज ऑफ होम म्हणजे जे काय बंधनात आपण आपल्या स्वतःला अडकून घेतले, घराच्या, संसाराच्या, करिअरच्या, जे काही आहे त्यातनं सुटका करून घेणं. म्हणजे काय करायचं नाही असं अजिबात नाही, जी काही कर्तव्य ती करायची आहेत. आणि सांगितलं की आध्यात्मिक प्रगती गृहस्थाश्रमातनं गेल्यानंतरच होणार आहे. गृहस्थाश्रम स्किप करून आध्यात्मिक प्रगती होत नाही. त्यासाठीच हे सगळं लिहून ठेवलं आहे वेदांमध्ये आणि याच्यामध्ये पण की गृहस्थाश्रमातनंच आध्यात्मिक प्रगती किंवा मोक्षापर्यंत जाणार आहे. मग ही 8वी पायरी जी आहे ती घराच्या बंधनातनं सुटका किंवा बॉन्डेज ऑफ होममधनं सुटका. म्हणजेच काय, अटॅचमेंट किंवा अलिप्त राहणं हे शिकता आलं पाहिजे. माझं म्हणजे आहे इथे पुढे ते माइंडनेसवरती आहे सांगितलं इथे. मग माझं जे काय म्हणून आपण चिकटून बसतो काय, संसार माझा, मुलं माझी, नवरा माझा, सासू माझी, आई माझी, वडील माझे, जे काही माझं वस्तू माझ्या, लॅपटॉप माझा, जे काय आहे माझं, या माझ्यामुळं जी काय अटॅचमेंट येते त्या अटॅचमेंटमधनं बाजूला होता आलं पाहिजे. बघा काय जणांना असतं की स्वयंपाकघराची एवढी सवय असते की आपण ठेवलेल्या वस्तू आपल्याला जागच्या जागी पाहिजे असतात किंवा माहिती असतात. मग कोणी पाहुणे आले आणि त्यांनी आपल्या किचनमध्ये गेलं आणि त्यांनी तिथे जे काही केलं तर आवडत नाही का, तर त्या किचन कट्ट्याबरोबर आपली एवढी अटॅचमेंट असते. मग इथं तेच सांगितले 8वी पायरी जी काही गृहस्थ आश्रमाची आहे ती डिटॅचमेंटचा अंतिम टप्पा म्हणून सांगितले किंवा त्याची अंतिम टप्प्याची सुरुवात आहे. मग जी की आंतरिक गुणवत्ता जी आहे ती वाढवणार आहे. कशाची आंतरिक गुणवत्ता, जे काही आपण साधनेसाठी तयार होतोय त्याची आंतरिक गुणवत्ता वाढवण्यासाठीची ही डिटॅचमेंटची अंतिम सुरुवात म्हणू शकतो. म्हणून गृहस्थाश्रमातनं बाहेर पडायला सांगितलंय. म्हणजेच अटॅचमेंटमध्ये नाही राहायचं. गृहस्थाश्रम तर निभावायचं आहे, कर्म तर करायचं आहे, फक्त अटॅचमेंट नको आहे, अलिप्तता आली पाहिजे. मग ही अलिप्तता कधी येईल, जेव्हा ज्ञान प्राप्त होईल की माहिती आहे हे सगळं क्षणभंगुर आहे. जसं की आपली त्वचा किंवा आपलं वय, आपण 20 वर्षाचे असताना आणि 60 वर्षाचे असताना त्वचेचं काय होतं आपल्याला माहिती आहे. तसंच संसाराचं आहे, तसंच मुलांचं आहे, तसंच नात्यांचं आहे, सगळ्या गोष्टींचं तसं आहे. जे की भौतिक गोष्टी आहे, घर असेल, गाड्या असेल, ज्या काही वस्तू असतील त्यांचंही तसंच आहे. ते क्षणभंगुर आहेत सगळ्या. हे जेव्हा ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याकडे डिटॅचमेंट येईल, अलिप्तता येईल. चित्तशुद्धी झाल्यानंतर ना हे ज्ञान प्राप्त होतं. त्याच्या आधी किती जरी कोणी जरी येऊन हे ज्ञान द्यायला लागलं तर ते समजू शकत नाही. आणि जर आपल्याला ते समजत असेल आता तर आपलं चित्त शुद्ध होत आहे किंवा झालंय हे एक आपण ॲनालिसिस आपल्या स्वतःचं करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा आहे तो वानप्रस्थ आश्रम. एक 5 मिनिटं आहेत म्हणून सुरुवात घेते मी वानप्रस्थ आश्रमची. तर तिसरी पायरी जी आहे ती वानप्रस्थ आश्रम म्हणजे काय, सेवानिवृत्तीचा काळ म्हणतो आपण त्याला. म्हणजे वयाच्या 55 वर्षानंतरनं किंवा रिटायरमेंट नंतरचा काळ. मग ही रिटायरमेंट म्हणजे काय किंवा नेमकं याचा अर्थ किंवा व्याख्या काय आहे, तर इथं म्हटलंय वानप्रस्थ आश्रम म्हणजे निवृत्ती म्हणजे न्याय नाही, किंवा निवृत्ती म्हणजे केवळ एखाद्या कामकाजाच्या जीवनाचा शेवट असा शब्दशः अर्थ जरी आपण घेत असू, किंवा ती वानप्रस्थ आश्रमाची क्वचित योग्य व्याख्या म्हटले. क्वचित म्हणजे पूर्ण नव्हे, थोडीशी योग्य आहे आणि जास्तीत जास्त ती अर्धी व्याख्या आहे असं सांगितलंय. मग वानप्रस्थ आश्रम म्हणजे काय, एकाकीपणाच्या आणि एकांतवासाच्या जीवनाकडे निर्देश करते. म्हणजे काय, म्हणजे संन्यास घ्यायचा आहे, संन्यास म्हणजे सोडून द्यायचा आहे का, किंवा लोकांमध्ये मिक्स न होणं वगैरे असं आहे का, तर नाही. एकांतवास म्हणजे आपल्या मूळ घरी, आपल्या मूळ स्रोताकडं म्हणजेच आपल्या परमात्म्याकडं जाण्याचा मार्ग किंवा त्याच्याकडं जाण्याचं आपली आतुरता दर्शवणारा काळ म्हणजे वानप्रस्थ अवस्था असं सांगितलंय. मग निसर्गाच्या ज्या काही योजना आहेत, जीवनाचे टप्पे सांगितलेत आहेत ना, जीवनाचे टप्पे आपल्या सुरुवातीचा काळ, बाल्यावस्था, तरुणावस्था, त्याच्यानंतर रिटायरमेंट,
आणि मग वृद्धापकाळ वगैरे. तसंच निसर्गाच्या योजनेप्रमाणे हे टप्पे आहेत. मग ठरवलेल्या वेळी जसा सूर्य मावळत जातो तसं जीवनाच्या सक्रिय टप्पा देखील मावळत जातो. जसं की आपण आपल्या तरुण वयात जरी काय म्हणू कणखर असू, कठोर असू किंवा सगळं काही निभावून नेणार असू, तर आपण आपल्या म्हातारपणात ते करतोच किंवा केलंच पाहिजे असं नाही आहे, किंवा रादर नाही केलं पाहिजे. आपण रिटायरमेंट घेतली पाहिजे तिथून, जसं की किचन कट्ट्याचं सांगितलं तसं. शांत आणि सन्मान्य माघार घेण्याचा एक नवीन टप्पा म्हणजे वानप्रस्थ आश्रम सांगितले. शांत आणि सन्माननीय माघार म्हणजे कपाटाच्या किल्ल्या सून आली तर देता आल्या पाहिजेत आपल्याला, नाही तर नाही, आपल्याच पदराला बांधून ठेवायच्या. ते आपण आता सिरियलमध्ये वगैरे बघतो ना. तर हा वानप्रस्थ आश्रम म्हणजे अलिप्तता वाढली पाहिजे. मग हे सगळं चित्तशुद्धीनंच होणार. म्हणजे ह्या आधीच्या पायऱ्या त्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मग या वानप्रस्थ आश्रमामध्ये पुन्हा 4 पायऱ्या, जसं ब्रह्मचर्यामध्ये 4 होत्या, गृहस्थाश्रमामध्ये 4 होत्या, तशा वानप्रस्थमध्ये पण 4 आहेत. पायरी 9, 10, 11, 12. मग 9 आणि 10 नंबरची जी पायरी आहे ते त्याच्यामध्ये सांगितलं की सेवानिवृत्तीमध्ये वेळेचं व्यवस्थापन. म्हणजे आता आपण गृहस्थाश्रमामध्ये नोकरी करत असू किंवा जे काही असू, तेव्हा आपला दिवस जायचा, पण त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर आपल्याकडे भरपूर वेळ असतो, तेव्हा आपल्याकडे वेळेचं नियोजन व्यवस्थापन करणं गरजेचं असतं, बरोबर. मग तेव्हाच समाजात म्हटलं जातं की आध्यात्मिक उत्साहाची सुरुवात या काळात करायला पाहिजे किंवा केली जाते. मग साधनेचा विचार करता वानप्रस्थ आश्रमात प्रवेश केल्यानं अध्यात्म गंभीर अवस्थेमध्ये येतं. असं नाही की अध्यात्माची सुरुवात वानप्रस्थ आश्रमात किंवा रिटायरमेंट नंतर करायची. अध्यात्माची सुरुवात ब्रह्मचर्य आश्रमामध्येच झाली पाहिजे, पण गंभीर सुरुवात जी म्हटली जाते म्हणजे ज्याला अलिप्तता येणं वगैरे या गोष्टी आहेत, त्या या वानप्रस्थ अवस्थेच्या स्टेपमध्ये होत असतात. मग या वानप्रस्थ आश्रमाचा किंवा अवस्थेचा उद्देश काय आहे, तर आत्मपरीक्षण करणं आणि सखोल आत्मपरीक्षणाचा काळ म्हणजे हा वानप्रस्थ आश्रम आहे. कारण त्याच्यानंतरची जी काही स्टेप आहे ती संन्यासाची आहे, बरोबर. संन्यासाच्या टप्प्याची तयारी म्हणजे हा वानप्रस्थ आश्रम आहे. मग याच्यात पुन्हा ब्रह्मचर्याचं जे काही 4 स्टेप आहेत ते आपल्याला वेदांचं ज्ञान प्राप्त, शास्त्र वेदांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आहेत. गृहस्थाश्रमाच्या 4 स्टेप्स आहेत ते आपल्याला चित्तशुद्धी करण्यासाठीच्या आहेत. वानप्रस्थाच्या 4 ज्या काही स्टेप आहेत ते आपल्याला चित्त एकाग्र करण्यासाठी किंवा एकात्म मन बनवण्यासाठी आहेत, म्हणजेच का आत्मपरीक्षण करण्यासाठी आहेत. आणि शेवटचा जो काही स्टेप आहे संन्यासाची, त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान आत्मज्ञान प्राप्त करणं. तर इथं मग त्यांनी सांगितलं की वानप्रस्थ आश्रमासाठी पात्र व्यक्ती कोण आहे, तर तिथे त्यांनी 6 पात्रता दिलेत. पहिली आहे की व्यक्तीनं आपलं गृहस्थ कार्य यशस्वीरित्या पूर्ण केलेलं असायला पाहिजे. दुसरं आहे की दान केलेलं, बरंच दान केलेलं असायला पाहिजे. तिसरं आहे की स्वतःला शुद्ध करण्यासाठी बरेच कर्मयोग केलेले असले पाहिजेत. चौथं आहे की धर्माच्या नियमांचं पालन केलेलं असलं पाहिजे. 5वं आहे की सर्व गोष्टींद्वारे त्याने कर्म मोठ्या प्रमाणात कमी केलेलं असायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, ही 5वी पायरी. आणि 6वी आहे की इंद्रिय सुख हे वेदना किंवा दुःखाचं वाहक आहे, हे त्यानं आता चांगलं ओळखलेलं असलं पाहिजे किंवा त्याच्या आतमध्ये ते मुरलेलं असलं पाहिजे. अशा या 6 गोष्टी ज्या व्यक्तीमध्ये असतील तो व्यक्ती वानप्रस्थ आश्रमासाठी पात्र आहे म्हणून सांगितलं. मग या पुन्हा या 9 आणि 10 पायरी जी आहे वानप्रस्थ आश्रमामधली, ती सत्संग आणि भक्तिपूजेशी संबंधित आहे म्हणून सांगितलं. बाह्य वेळ व्यवस्थापनाशी संबंधित सांगितलं. मग इथं पुन्हा मनाची एक दृष्टी विकसित करण्यासाठी बाह्य वातावरण योग्य असणं गरजेचं आहे. हे वातावरण 9व्या आणि 10व्या पायरीचं उद्दिष्ट आहे. आणि 11व्या 12व्या पायरीचं जे आपण तत्वबोधामध्ये षट संपत्ती बघितलं होतं, त्या षट संपत्तीशी रिलेटेड 11वी आणि 12वी पायरी आहे वानप्रस्थ आश्रमातली. मग ही 9वी आणि 10वी पायरी काय आहे, तर 9वी पायरी जी आहे ती सुज्ञ माणसांबरोबर सहवास. मग सुज्ञ माणसांबरोबर सहवास असल्यावर काय होतं, जसं की मुलांना आपल्या म्हणजे जे कोणी रिटायर झालेले व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी मुलांना आपण योग्य प्रकारे शिक्षण देतो, नोकरी लागते, म्हणजेच काय पूर्णपणे त्यांना सक्षम केल्यानंतर ना त्यांच्या आयुष्यामध्ये आपण हस्तक्षेप नाही केला पाहिजे. ज्याला आपण भौतिकदृष्ट्या आपण रिटायरमेंटनंतर सगळ्यातनं रिटायरमेंट घेतली पाहिजे, घरातनं नोकरीतनं जशी घेतो तशी बाकीच्या गोष्टीतनं. मग जुन्या काळात अशा समस्या उद्भवू नयेत म्हणून वानप्रस्थ लोक एकांतात राहण्यासाठी जंगलात जायचे, तेव्हा ते शक्य होतं, आत्ता नाही आहे. त्यामुळं वेळेनुरूप काळानुरूप आपल्याला वागायचं आहे. मग सुज्ञांशी संगती असली पाहिजे, ही 9वी पायरी आहे. आणि 10वी पायरी आहे भगवंताच्या भक्तीमध्ये दृढ व्हा. परमप्रेम हा भक्तीचा स्वभाव आहे.
मग कर्मयोग हा भक्तियोगाचा पूर्ववर्ती आहे. सेवा आणि भक्ती ह्या हातात हात घालून चालतात. मग इथं सेवा आणि भक्ती सांगितले. मग ही जी काही 10वी पायरी आहे भगवंताच्या भक्तीमध्ये दृढ होण्याची, मग या भक्तीच्या पुन्हा 11 प्रकार सांगितले, जे की आपण उद्या बघूयात. तर अशा पद्धतीनं आपण वानप्रस्थ आश्रमातली 9वी 10वी पायरी बघितली आणि 10व्या पायरीचे जे काही भक्तीचे प्रकार आहेत ते आपण उद्या बघणार आहोत. तर धन्यवाद सगळ्यांचे. सगळ्यांनी ऐकून घेतलं. त्याच्यात कोणाला काही प्रश्न शंका काही असेल तर विचारू शकता, नाहीतर आपण इथे थांबूया. कोणाला काही आहे का शंका प्रश्न वगैरे? शंका विचारा असतील तर. खूप छान सांगितलं मॅडम, एक्सप्लेन मस्त केलं. धन्यवाद तुमचे. धन्यवाद. कोणाला शंका आहे का, काही विचारायचं आहे का, काही सांगायचं आहे का? मॅडम एवढ्या जीव तोडून सांगतायत. एक एक वाक्य तुम्हाला लिहा म्हटलंय आवडलेलं, ना की एसे. काय होतं मॅडम, तुम्ही बोलताना जर आपण हे केलं ना कमेंटला हां, लिहिण्यामध्ये. व्हॉइस, ते टायपिंग होऊन जातं. बरोबर. आपल्याला त्याच्यावर फोकस नाही द्यायचा. आपण इथे एक वाक्य लिहायला सांगितलंय आवडलेलं, तर ते तुम्ही सांगून त्याच्यावर चर्चा करा. कारण हे इतकं सोपं नाहीये की मॅडमने एक्सप्लेन केलं आणि आपण लक्षात ठेवलं. हे पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं नाही, तर प्रत्येक वेळेला आपल्याला रिमाइंड करण्यासारखं आहे, आपण हे फॉलो करतोय का नाही, करतोय का नाही. फार महत्वाचं आहे. आयुष्यातल्या सगळ्या 4ही आश्रमाच्या व्यवस्था दिले ते चेकिंग साठी आहे आपल्या प्रत्येक गोष्टीला. तर एक 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 रेकॉर्डिंग तर आहेच. 2 दिवसाचं केलंय आता, आजचं आणि उद्या संपेल ना मॅडम? नाही, शुक्रवारी संपेल. हम्म. तर चला, विचारायचंय का कोणाला? विचारा, नाही तर मग मीटिंग बंद करा. सुलक्षणा. मला फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करायची झाली म्हणजे हा, माझी आज विचारा ना, मॅडम. विचारा. हा. आतापर्यंत मी हे ऐकलं होतं साधारण, की आम्ही बरेच संन्यासी लोकांसोबत वगैरे राहत म्हणजे जातो, त्यांच्याशी बोलतो. त्यांचं म्हणणं आहे की संन्यासाशिवाय तुम्हाला मोक्ष मिळणं कठीणच आहे, मोक्ष नाही मिळत. आणि जे संन्यास घेतात त्यांना अर्ध मोक्ष मिळालेलाच असतो. तर मला तेच माझ्या डोक्यात नेहमी प्रश्न असायचे, की का बरं आपण तर सांसारिक गोष्टी सहित आपण देवाचं करतो, किंवा जे अध्यात्म आहे त्याच्यामध्ये आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपलं लक्ष जरी संसारामध्ये असलं तरी आपण या दृष्टीने पण प्रयत्न करतच असतो ना. तर हे प्रत्येक जण असे का म्हणतात की संन्यासाशिवाय तुम्हाला मोक्ष नाही मिळणार, किंवा संन्यासी लोकांचा अर्ध मोक्ष झालेलाच असतो. तर हे मला खूप थोडं त्रासदायक वाटायचं पहिले पहिले. पण आज माझी पूर्ण कन्सेप्ट जी होती या लोकांनी केलेली, ती पूर्ण क्लिअर झालेली आहे. आणि खूप सुंदर असं तुम्ही सांगितलं मॅडम आज, गृहस्थाश्रमाचं महत्व आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय आहे ते सगळं खूप सुंदर असं समजलेलं आहे. त्यामुळे डोक्यात जे आपले बिलीफ सिस्टीम तयार झालेले असतात ना, पहिल्यापासून आपण ऐकलेलं असतो की नाही ह्याच्यानेच असं होतं, त्याच्याने तसं होतं, किंवा तुम्हाला गृहस्थ लोकांना संन्यास मिळणं कठीण, म्हणजे मोक्ष मिळणं कठीण असतं, संन्यासीच असायला पाहिजे वगैरे वगैरे. तर ते मला एकदम रिलीफ मिळालं आज. तर खूप खूप धन्यवाद. हे सुंदर पुस्तक असं तुम्ही आणि खूप छान रीतीने सांगत आहात समजावून. म्हणजे आमच्या लेवल पर्यंत ते आहे बा, असं समजून राहिलेलं आहे आम्हाला. कठीण नाही आहे अजिबात. तर खूप धन्यवाद मॅडम तुमचे. धन्यवाद मॅडम. बरं, तर संसारात अमृता राहून मॅडम, संन्यासी बनलं पाहिजे ना, असं म्हणेल मी. संन्यासी हा, बनणे श्रेष्ठ आहे गरजेचे ना आहे. संसारात राहून. ते श्रेष्ठ आहे. संसारात राहून संन्यासी बनल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही, असा अर्थ घ्या मॅडम. म्हणजे बरोबर. त्यात सगळं कळेल काय काय आहे. हो हो, बरोबर आहे मॅडम. हा. हो मॅडम, म्हणजे संसारात असून डिटॅच होणं म्हणजे असून नाहीये हो असा विषय असा राहतो. खूप हो सुंदर हो. मॅडम, छान एकदम सुंदर सांगितलं मॅडम. आणि हीच तेच तर मॅडम जीवनशैली, सगळं एक्सप्लेन दिनचर्या. करत होत्या की हा, संन्याशीपणा हवा. हो ना. डिटॅचच हवंय, कारण त्याच्याशिवाय नाही मग होणार. मग तुम्ही मायेत आणि मोहात अडकून काहीच उपयोग होणार नाही, मग ते सतत चालूच राहणार आहे चक्र. आणि छान मॅडम, तुम्ही सुंदर एक हे केलं. आणि सगळ्यांना ह्याची गरजच आहे. आणि खरोखरी गुरुकुल शिक्षण पद्धतीपासून जे सांगितलं आणि 4 आश्रम वगैरे, हे खूप खूप महत्वाचे आहेत. आणि आपण आहोत प्रापंचिक लोक, पण डिटॅचच राहून आपण हे सगळं करतो आहोत. आणि जसं तुम्ही म्हटला की खूप गुलाबजाम खाऊन उपयोग नाही, तसंच आहे. थोडंसं एक हे राहून परत त्यात यायचंय आपल्याला. सगळं सोडायचंही नाही आणि सगळं धरायचंही नाहीये, असा विषय आहे. छान सांगितलं. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद.
अजून अमृता शंका आहे मॅडम. कोणाला काही सांगायचंय? हा. सुजाता मॅडम हा काय ते मॅडम, बोलत होते. हां खूप खूप बोला. धन्यवाद. खूप सुंदरच चाललंय आहे सगळं. आणि इतकं सुंदर आत्मपरीक्षण होतंय की प्रत्येक वाक्यावरती आपण आतमध्ये विचार करतोय की हे आपण आपल्याला बरं शिकवलंय या आपल्या प्लॅटफॉर्मला मॅडमनी. मग हो. प्रत्येक गोष्टीत आत्मपरीक्षण होतंय की अरे हे जे सांगितलेले टप्पे आहेत ते आपण आजमावतोय का, तिथपर्यंत गेलोय का. मग इतकं सुंदर आहे हे पुस्तक आणि तुम्ही तर इतकं सखोलपणे त्याचा अभ्यास केलेला दिसतोय की तो थेट आमच्यापर्यंत भिडतोय की तुम्हाला खूप अशी इच्छा आहे की ह्या सगळ्यांना समजलं पाहिजे हे पुस्तक. आणि ते ॲक्च्युली आमच्यापर्यंत थेट भिडतंय ते. आणि छानच पुस्तक आहे आणि ज्ञान पण खूप सुंदर आहे. आणि मला एक सांगायला आवडेल सगळ्यांना की आत्ताच शेवटी जे तुम्ही वानप्रस्थाश्रमातले काही मुद्दे सांगितले ना, की कामकाजाच्या जीवनाचा शेवट, एकांतवासाच्या जीवनाकडे निर्देश, शांत आणि सन्माननीय माघार म्हणजे वानप्रस्थाश्रम. आणि त्यातले छान टप्पे पण जे पुढचे सांगितले की सुज्ञ माणसांबरोबर सहवास, त्यानंतर अध्यात्म गंभीर अवस्थेमध्ये येते या टप्प्यावरती, आणि आत्मपरीक्षण सखोल करणे हे काम आहे याचं. तर याच्यामध्ये आपल्या मॅडमनी आपल्याला खूप सुंदर स्वतः वागून उदाहरणं दिलेलं आहे त्यांच्या आचरणातून, व्यक्तिमत्वातून, की त्यांनी त्यांचे वेळेवरती जी रिटायरमेंट घेतली, व्हॉलेंटरी रिटायरमेंट, म्हणजे सर्व सुख असताना सुद्धा त्यांनी त्याच्याकडे त्या सुखांमध्ये न राहता आपल्याला नक्की काय हवंय त्याच्याकडे त्यांनी जो स्ट्रॉंग निर्णय घेतला, हे खूप मोठं आपलं उदाहरण आपल्या ग्रुपसाठी आहे. आणि ह्यातले जे बरेचसे टप्पे आहेत ना सांगितलेले, ते त्यांच्याशी निगडीत होत आहेत त्यांच्या कार्याशी. त्यामुळे मी फारच आज भावपूर्ण झाले. हां, मेन म्हणजे ते परिपूर्ण कर्माबद्दल पण एकदम परफेक्टली. आणि मलाही खूप छान वाटलं, कारण माझं जे हे संन्यास आश्रम मॅडम सांगत होते, मी खूप प्लॅन केलं होतं. म्हणजे 2022ला रिटायर झाले, त्याच्या 10 वर्षच मी आधी ठरवलं होतं की मी 10 वर्षांनी रिटायरमेंट घेईल. आणि प्लॅन केलं होतं की काहीतरी सामाजिक काम करू, व्हायचा ड्राफ्ट तयार झाला होता. आणि तुम्हाला सांगते, हे जे विहंगमचं काम आहे ते सहज कॉलेजमध्ये बसून पूर्ण होऊ शकत होतं. मला लोड किती होता? 4 नाही तर 5 तासांचा लोड असायचा. एमईचा सब्जेक्ट, मुलंच यायची नाहीत. म्हणजे तशी मी रिकामीच असायची. पण मला ते कधी वाटलं नाही प्रामाणिकपणे की त्यावेळेत मी हे विहंगमचं काम करणे. आणि मनाशी ऑनेस्ट राहून मी तो डिसिजन घेतला. त्यावेळेला सगळ्यांनी मला वेड्यात काढलं, एवढं पगार सोडून ही बाई घरात बसण्यासारखं असं काय, हे इथे बसून सहज होऊ शकतं. पण ते मला नाही वाटायचं. तर मॅडम सांगताना मलाही ते जरा बरं वाटत होतं. आणि काल मी असा उल्लेख केला, आपण सगळेच वानप्रस्थाश्रमकडे चाललेलो आहोत. ते थोडस मला आज एक्सप्लेन करायचंय की हे जे वय आहे ते आता बदललेलं आहे युगानुसार. आणि आजची तरुण पिढी लवकर म्हणजे हे काही शारीरिक पिरियड जसे लवकर येत आहेत किंवा जसं 40शीचे रोग लवकर येतात, एवढंच नाहीये. तर वानप्रस्थाश्रम सुद्धा 30 वर्षापासून सुरू झालेला आहे. आणि त्या ह्याच्यात सगळ्यांनी बघावं. म्हणजे आपण जे सगळे वानप्रस्थाश्रमात आलो हे मी काल म्हंटल, त्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही विचार करा की वानप्रस्थाश्रमचं मॅडमचं परत ऐका रेकॉर्डिंग. आणि ते सगळं आपण करतोय की नाही, आपल्या डिटॅचमेंट झाल्यात की नाही, हे सगळं बघा. आता याच्यामध्ये संन्यास म्हणजे शारीरिक संबंधांचा तर आपोआप होतोच होतो. आपण जसं ध्यानधारणा करायला लागतो तसं त्या गोष्टी नकळत घडतात, जसं आहाराच्या घडतात. आपल्याला तामसिक आहार नको वाटतो तसं शारीरिक संबंध पण आपले तुटतात किंवा इच्छा राहत नाही. तशाच बाकीच्या गोष्टी होत आहेत का, हे आवर्जून मॅडमचं परत परत ऐका, कालचं परवाचं. प्रत्येक गोष्ट म्हणजे कोणाला पेंटिंगच असेल तर कोणाला दागिन्यांचंच असेल तर कोणाला बाहेर जाण्याचंच असेल तर कोणाला खाण्याचंच असेल, या प्रत्येक गोष्टीवर आपण सध्या कॉन्शियस राहणं गरजेचं आहे. कारण असं सांगितलंय की हे सगळं आहार बिहार सुद्धा मिळणार नाहीये आपल्याला नंतर. आणि म्हणजे जसं ऑइल आता बंद झाले, गॅस बंद झाले, तसं फर्टिलायझर्स, खत सुद्धा बंद होणार आहेत. मातीमधनं पिकणार नाहीये काही. हळूहळू हळूहळू या सगळ्याची गरज, आपल्याला पाण्याची गरज कमी करायची आहे. आता इंटरनेट कोलॅप्स होणार आहे सांगितलंय त्यांनी. इंटरनेटच्या सवयी सगळ्या मोडायच्यात आपल्याला. आज बघा, एक एक 2-2 तास जर आपण बाजूला राहायचं ठरवलं तरुण पिढीने मोबाईल पासून, तर ते शक्य आहे का? तर ही डिजिटल सर्व व्यवहार मॅडम. बंद होणार आहेत. हो, त्यांनी घोषणाच केली, डिजिटल हे बंद होणार आहे हो. व्यवहार.
मग मॅडमनी जी जी वाक्य सांगितली ती या प्रत्येक गोष्टीला कॉन्शियसली लावा, म्हणजे येणारा जो 2-3 वर्षाचा काळ आहे त्याच्यामध्ये आपली चांगली तयारी होईल. आणि मग आपण मोबाईल पासून डिटॅच होणं गरजेचं आहे. लाईट पासून डिटॅच होणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिसिटी आपण किती वापरतोय, पाणी किती वापरतोय, बिना पाण्याचं आपण काढू शकतोय का? कसं आपण आता मुद्रा आपण एक शिकतो की जसं जलमुद्रा करून तहान भागते, म्हणून या सगळ्या गोष्टींना महत्व येणार आहे. पण या गोष्टी मॅडमचं रेकॉर्डिंग ऐकून ऐकून कॉन्शियसली तयार करा की पाण्या वाचून, अन्न वाचून राहायची सवय आपल्याला राहिली पाहिजे. मग हळूहळू आहार कमी करत गेलं पाहिजे नाही आपण आता. म्हणून मध्ये आपण सूर्य उपासना बघितली. पण सूर्य उपासना मग सूर्य मिळतच नाही, त्यांनी काय करावं? बिल्डिंग मध्ये राहतात, त्यांनी काय करावं? आता ग्राउंडिंगचं पण महत्व आपण बघितलं. ग्राउंडिंग ऊर्जा पृथ्वीकडे पाठवणं. इथे सुद्धा आपल्याला नाही ग्राउंडिंग होते, नाही जमीन आहे, काय करावं? तर आपण मानसिक पूजा या जशा गोष्टी शिकलेल्या आहोत. तर ते मानसिक सूर्य पाणी आपण जलसूर्याला जल देऊ शकतो. मानसिकतेने आपण पृथ्वीशी कनेक्ट करून ग्राउंडिंग करू शकतो. अन्न अन्न कशासाठी घेतो? तर ऊर्जेसाठी घेतो. मग आपल्याला अन्न घेतलंच पाहिजे का? मध्ये अमृता मॅडम म्हटल्या होत्या की बरेच लोक आता विदाऊट अन्नाशिवाय राहायला लागलेत. तर ह्या सवयी त्यांनीच नाही तर आपल्याला सुद्धा करायचे. हे सगळ्यांनी एक प्लॅनिंग आपण ज्यावेळेला प्रतिपदेचे संकल्प करतो त्यावेळेला हे आवर्जून गोष्टी येऊ द्यात. आहार, इलेक्ट्रिसिटी, मोबाईल, पाणी. आपण जास्तीत जास्त नॅचरल गोष्टी वापरल्या पाहिजेत आपल्या प्रत्येक गोष्टीतून. आपण त्या अंगीकारल्यात का? आपल्या प्रत्येक जीवनातले प्रॉडक्ट कसे वापरतोय आपण? साधी टूथपेस्ट नॅचरल आहे का? तोंडाला लावणारी पावडर गरज आहे का लावायची? लावतोय तर नॅचरल आहे का? या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आणि डिटॅच करत गेलं पाहिजे माहिती का? पावडरही नको मला आणि काहीच नको. अशी अवस्था आपली आली पाहिजे. म्हणून काही गबाळ राहून उपयोग नाही. स्वच्छता ही महत्वाची आहेच आहे. तर या सगळ्या गोष्टी कॉन्शियसली मला असं वाटतं आपण सगळ्यांनी विचारात आणून आपली वानप्रस्थ आश्रमाचा उद्दिष्टच ते सांगितले की आत्मपरीक्षण करणं जे आता आपण हम्म. तेच पण ते आहे. आता सगळ्यांसाठी सुरू झालंय तिशीपासून असं हो. मला म्हणायचंय. आणि तिकडे सगळ्यांनी फोकस लावावा आणि आपल्या घरातल्यांना शक्यतो त्या मार्गाला जोडावं. त्यांना ज्यांना काहींना कळलंच आहे. काही लोक डिटॅच आहेत सगळ्या या गोष्टीपासून बघा. अमृता मॅडम पण उदाहरण आहेच आहेत एक की एवढ्या डॉक्टर असून आता ते सिंहगडचा जॉब माझ्या पण घरी त्यांनी पण सोडला. आहेत मॅडम तसे, म्हणजे माझ्या सासूबाई आणि आई दोघीही तशाच आहेत. तर आपल्या पुढे कम्प्लीटली. उदाहरणं अशी आहेत आणि आपण प्रत्येक गोष्ट बोलताना आपण उदाहरण आहोत का म्हणूनच बोलली पाहिजे असंही मला वाटतं. किंवा नाही बोलली तर निदान आपल्या संकल्पात ते गेलं पाहिजे. तर अमृता मॅडम पण आपल्या पुढे एक उत्तम उदाहरण आहेत. तर सगळ्यांनी आपण डिटॅचमेंट कडे जाऊयात कर्तव्य करत करत आपली कर्तव्य करत करत. आणि मी काल एक वाक्य लिहिलं होतं की कर्तव्य तर आपली संपतील पण धर्माचं काय? धर्म हा कधीच संपणार नाही हे लक्षात ठेवा. तर त्या धर्माला आपण चुकून चालणार नाहीये. तर धन्यवाद अमृता मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. मीटिंग बंद करा. सुलक्षणा मॅडम आहेत ना होस्ट.